कृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. आपल्याला वापरून आपण काम करू शकलो असतो. तर त्या सिस्टीम मध्ये त्यांच्यात सुद्धा याबद्दल विरोध होता हे सांगणारे इतिहास आहे. ते भले लोक होते ते सगळे, ते बरोबर होते आणि त्यांनी ते सांगितलं होतं. अर्थात ते त्यांच्या ज्यांना कार्याच्या निमित्ताने राज्य करायचं होतं त्यांना ते खूपच ते नको होतं, ते सगळं हे केलं. पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे तेवढी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे ते पण रेकॉर्डवर आहे. याला विरोध झालेला होता त्यांच्या भाषेत आणि इतिहासात तुम्ही फरक करू नका. त्यांनी सगळे इतिहास आणि आणले. आज मला सांगा जेवढा विज्ञानाचा इतिहास शिकवला जातो त्यातला भारताचा किती शिकवला जातो? काही शिकवलं जात नाही. सगळे भास्कराचार्य सगळे कुंठेवर टाकले, अजिबात नाही. त्यातलं काही नाही. दमकने 4 वेळची टीप सुद्धा नसती. आणि तुम्ही गॅलिलिओ पासून न्यूटन केवढं आहे ते 5वा जार 10वा जार सगळं ते सुद्धा काय कारण आहे आपल्याला यांची इतिहास एकदम आर्यांच्या नंतर एकदम शिवाजीच येतो, म्हणजे कोणच नाही. आणि ते सुद्धा हे असं म्हणजे ते सुद्धा किती सरळ आणि राहायला असेल वाकडं ते म्हणजे गाड्याला किती नाही किती. आणि तिथं वाक्य आहेत ना त्यांच्या इकडे याच्यामध्ये म्हणजे ती काढण्यासाठी आंदोलन झालं वगैरे लुटार होता ही त्यांची मुळात वाक्य होती. म्हणजे ती सगळी त्यांची सगळं आणि मधलं सगळं व्हायलेलं आहे. ते ठीक आहे, त्याची पुढे प्रगती झाली नसेल हे मान्य, पण आयुर्वेदाने शोधलेलं आज तुम्हाला वापरावं लागतं. आयुर्वेद किती वर्षापूर्वी बाकी वरामीर भास्कराचार्यवर ही माणसं कुठे आहेत? ते वरामीर कुठे आहे? भास्कराचार्य आर्यभट्ट कुठे आहे? हे कुठे आहेत? हे सगळे गेले कुठे इतिहासातून? ह्यांनी काढले आणि आपण ते पुस्तकं पण केली आणि उलट मग इंग्रजांच्या संघर्षाने पायथागोरसचा सिद्धांत त्याच्या आधी 2000 वर्ष झाले. उदय असतात आणि चालणे सूर्याचे त्यात आहे ते सांगायला कुठेतरी की ठीक आहे आम्हाला ह्याचं मूळ माहित नाही, पण इतिहासात ही ओवी आहे. ही आज 700 वर्ष 800 वर्षापूर्वी जी आहे ना, 800 वर्षाच्या ओवीमध्ये जो तो सिद्धांत म्हणतो आज 300 वर्षापूर्वी त्या सिद्धांताचा सामान्य माणसाला परिचय होता. हा इतिहास का नाही येत असं मला त्याला त्याचं क्रेडिट गेलेलं द्यायचं. त्याचं क्रेडिट सूर्याभोवती न्यूटन असं म्हणतो म्हणून तसं झालं, म्हणतो म्हणून असं काही झालेलं नाही. त्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराज एका खेडूताला सांगतायत की हे कसं आपल्याला माहिती आहे तसं हे आहे. आता किती प्रचलित असतो हे त्याला उदाहरण देतात, ते सांगतात जसं सूर्य उगवल्यासारखा मावळ्यासारखा वाटतो तो उगवत नाही मावळत नाही हे जसं आपल्याला माहिती आहे तसाच त्यांनी कर्म करतो असं त्यांनी त्याला खेडूत माणसाला सांगितलं उदाहरण म्हणून. म्हणजे खेडूत माणसाला ते कळलं. म्हणजे ही त्याच्या आधी 1000 वर्ष प्रचलित असते. खेडूतापर्यंत ते पोहोचलेली विद्या आहे. त्याच्या आधी किती असेल? हे तुमच्या इतिहासाचा भाग का नाही? एक चॅप्टर का नाही याच्यावर? उदय असतात त्यांनी चालणे याच्यावर एक चॅप्टर पाहिजे असं आपलं म्हणणे. म्हणून ते यांच्यासारखी माणसं ती म्हणजे अस्वस्थ होतात आपणसारखे वगैरे किंवा हे सुद्धा सगळे किंवा ह्यांनी आता ते तिसरे टेम्बिसावांच्या नाही करते पंचमिती ही कल्पना आज अजूनही त्यांना नवीन आहे. अजूनही ते त्रिमितीच सगळं गोंधळ झालेला. मग ती माणसं 3rd 4th 5th डायमेन्शन सांगतात तुम्हाला. ही त्यांनी शोधलेली आहे. हा इथेच का नाही की पंचमितीची कल्पना आपल्याकडे गेलेली आहेत. तुम्ही सांगा ते पंचमिती कोणत्या ते सांगा, त्याचं उदाहरण कशी ते सांगा. ती आज त्रिमिती काय कुठेपर्यंत जे आले आणि त्याच्या पुढचं काय आहे. मी म्हणतो जसं त्यांच्याकडे आज एखादं तुम्हाला पिरॅमिड मिळाल्यानंतर एवढी स्टोरेजची आज ही कळते की त्यांच्याकडे सिस्टीम होती, बॉडी प्रिझर्व केली जाते आज. म्हणजे काय त्यांनी केमिकलची काहीतरी केलं असेल संशोधन आम्हाला ते पण मान्य की ते 2000 वर्षापूर्वीचं असेल काय 5000 वर्षापूर्वीचं 5000 वर्षापूर्वी एवढ्या प्रगती विज्ञानाला ते होते ना. प्रिझर्वेशनचं विज्ञान असेल, पिरॅमिडचं स्वतंत्र विज्ञान आहे म्हणजे तो एक तो एक वेगळाच सिद्धांत आणि त्याचं काही उपयुक्तता किंवा काय असेल ते. म्हणजे हे जसं आहे तसं त्याच्या आधीच ते आहे. तर हे उडवलं कसं बंद नाही ते सगळा त्यांनी उदळलेला आपण दिला पाहिजे होता. पुनर्लेखन व्हायला पाहिजे. माझं म्हणणं काय 28 नंतर तुमची मातृभाषा ही माध्यमाचं शिक्षण, दुसरी भाषा राजभाषा, तिसरी भाषा इंग्रजी. आणि हा क्रम अजिबात कुठल्याही परिस्थितीत म्हणजे हे आपण मान्य करायला हे जपान आणि फ्रान्स मध्ये चालतं आणि आपल्याला अजून बदललेलं नाहीये. अजून घटना इंडिया दॅट इज भारत
पण 50 वर्षासाठी एवढा शब्द सुद्धा बदलत आलेला नाही आपल्याला अजून. आम्हाला प्रिएम्बल होतं ना घटनेचं, राज्यघटनेचा अभ्यास होता, त्यामध्ये प्रिएम्बल आपले कॉन्स्टिट्यूशन म्हणून असायचं. तर त्यामध्ये इंडिया दॅट इज भारत. आता हे त्यावेळेला भारत दॅट इज इंडिया भारत दॅट इज इंडिया एवढं काय होऊ शकत. म्हणजे एवढं सुद्धा 50 वर्षात त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट झाली. म्हणजे कसं ते हे केलं जातं. उलट ते असं काय आणायचं म्हणलं तर ते भगवीकरण म्हणतात शिक्षणाचं. त्याला म्हणजे एकदम इतका वेगळा कलर देतात तुम्ही की असे ठीक आहे, त्याच्यामधल्या त्या संस्कृतीचा त्या संस्कृतीचा असाच अर्थ गळीत करण्यात अर्थ नाही. संस्कृतीची श्रेष्ठता ही श्रेष्ठता म्हणून वेगळी आहे. ती तिची लक्षात घ्या, तिचं सेपरेट ठेवा. तिने आणलेल्या संस्कृतीचं परीक्षण करा, त्याच्यातले सेपरेट करा ते काय असेल ते. पण टिकून करायला तयार नाही, ते तुम्ही सगळं काढलं तरी आहे. पण ह्यात नुकसान आपलं होतंय ना. आज झालं ते तुमच्या संबंध वातावरणाचं नुकसान झालं की नाही. आज कुठल्या शहरात तुम्हाला सरळ जगायची ही राहिली. हे जर पाण्यातलं मासा पेत होते ते तेव्हा सांगतात. म्हणजे ते ज्ञान सुद्धा प्रगत आहे. भ्रष्टाचाराचं ज्ञान सुद्धा त्याचं हे करण्याचं प्रगत त्या काळात एवढं आहे. हे उदाहरण जर चाणक्य देतो तर तो इतिहासात का नाही कुठे, त्याच्याबद्दल काही नाही. त्याच्या अर्थशास्त्राबद्दल म्हणून त्यांनी विचारलं मला अर्थशास्त्र त्याचं तुम्ही भारतीय अर्थशास्त्र वाचले का? कुठलं अर्थशास्त्र तर आपल्याकडे ते पण आले. म्हणजे आता तुम्ही याची अर्थशास्त्राची बात आहे बघा, तुम्हाला भारतीय अर्थशास्त्र नावाचा विषय माहित नाही. म्हणजे काठीच घेतले. अर्थशास्त्र नावाचा त्यांनी काही लिहिलेलं आहे आणि ते मूलभूत आहे. आज तुम्ही जे आहात किंवा काय तुम्ही आणलेलं आहे, इम्पॉर्टंट जे आणलेलं आहे, बरं ते सगळं इतकं टकलं आहे. म्हणजे जसं आपल्याकडे कधी हे करतात ना, अलीकडे ह्याची काय संकराधिक फुलं निर्माण करतात, संकरणी निर्माण करतात, जाती निर्माण करतात, पीक खूप येतं वगैरे, अशा तऱ्हेचं जे काय शोधून आहेत सगळी, तशी ही अर्थशास्त्राची ती जशी पुढे 20 वर्षात त्याचं हे दाखवतात, परिणाम दाखवतात की ती नष्ट होतात, त्या जाती नष्ट होतात किंवा मूळ त्याच्यातलं हे जे सत्व आहे ते राहत नाही. म्हणून जर्सीची आज पंचायत आहे. जर्सी गाईची पंचायत आहे का सांगा. गाई 10,000 वर्ष गाय टिकून आहे, पण ती ओरिजिनल गाय ही नाही, संकरित गाय. म्हणजे ही जी तत्व आणलेली आहे ती चुकीची आहे. ती आता कळायला लागलं. म्हणून मला तुमचं 100 वर्षांपूर्वी आहे त्याला कशाला एवढं डोक्यावर घेतलं. ह्यांनी त्याच्या आधी सांगून ठेवलं, सगळे वारकावे सांगून ठेवले. आता त्यांच्या परिस्थितीचे वारकावे त्यांनी सांगितले, ते तुम्ही लिहात असेल किंवा त्यावेळेला परिस्थिती अशी होती, जनपद अशी होती किंवा त्याचे भाग असे होते, त्यावेळेची लोकसंख्या अशी होती, म्हणून त्याला लागू असलेले हे तत्व त्यांनी काढली. पण तत्व तशीच राहणार. आता फक्त काय होईल की तुमची एवढी लोकसंख्या झाली म्हणून तुम्ही मॉडिफिकेशन त्याचं करा. राज्यघटना आता किती 50 वर्षात 400 दुरुस्त झाल्या. ही आपली बुद्धिमत्ता आहे आत्ताची. त्यांची बुद्धिमत्ता बघा काय ती अजूनही खरं ठरतं. काय सांगितलं त्यांनी मांडलेलं गणिती जे ज्योतिषी गणित आहे ते अजूनही चुकीचं ठरत नाही. आज सुद्धा पंचांग करते कशावरून काढतात, परफेक्शनला 6:28 होतो. म्हणजे इथपर्यंत ती गणित गेली. भविष्य करण्याने वेगळा प्रश्न, पण गणित आहे ना, ज्योतिषी गणित आहे ना. मग ते ज्योतिर्गणित त्या काळात त्यांना बऱ्याच वर्षापूर्वी 1000 वर्ष 2000 वर्षापूर्वी कसं कळलं होतं. दुर्बिणी नसताना काही नसतं, काही नव्हतं. तुम्ही हे सगळं मजून काढता, हे करता, ते करता, हबल दुर्बीण बसवली काय म्हणजे इक्विपमेंट त्यांच्याकडे काही नव्हतं. त्यांनी कोणत्या ज्ञानाने ते शोधलं, ते शोधलं. इक्विपमेंट्स काही नसताना, काही नसताना तो मनुष्य गणित मांडून पंचांग तयार करत होता. आणि ही आतापर्यंत आता हे कॉम्प्युटर वगैरे एवढं गुणाकार भागाकार, पण हे नव्हतं. म्हणजे आपल्या पाण्यातली गोष्ट की ते गणित करीत बसलेले असायचे. मी विचारलं होतं ना तुम्ही हे आत्ताच, ते म्हणजे आमचा मुहूर्त ह्या पंचांगाला असतो, ह्या पंचांगाला पुढच्या वर्षाच्या पंचांगाचा मुहूर्त होतो, बसलेलं होतं पाडव्याला. त्या दिवशी आम्ही दुसऱ्या वर्षाचं गणित मांडायला सुरुवात करतो, प्रत्येक दिवसाचं. कारण योगाचा काळ वेगळा आहे, कर्णाचा काळ वेगळा आहे, काळ वेगळा आहे, प्रत्येकाचे काळ वेगवेगळे आहे. आणि त्याच्यामध्ये आज त्याला 25% ॲक्युरेसी असेल, पण ती 25% ॲक्युरेसी आहे. म्हणजे ह्याला नव्हे, गणिताला तर आहेच आहे. योग समजा किती दिलेलं असतं, हा 12:58 संपणार, तो 12:58 संपतो. म्हणजे त्याबद्दल शंकाच नाही. त्याचा जो परिणाम आहे तो पण 25% बरोबर आहे. तो त्यांना त्यावेळेला सापडलेला परिणाम. वैधृती आणि ह्याचे जे उदाहरणार्थ योगात वैधृती आहे किंवा व्यतिपात आहे, तर व्यतिपाताचा परिणाम आज दिसतो. तो व्यतिपात किती वाजता सुरू होतो, किती वाजता संपतो हे ते सांगतात. मग हे त्यांनी शोधलेलं, म्हणजे ते शोधलेलं केव्हा हे इतिहासात सापडत. त्याची एक 5000 वर्ष किंवा 3500 वर्ष किंवा 8,500 ठरवता येत नाही अजून. इतकी आपली अवस्था आहे. कुठली आधुनिक साधनं नाही, कुठली काय काय कॅल्क्युलेटर नाही, काही नाही, काय आहे फक्त त्यांची बुद्धी आणि बस त्यांची काय प्रज्ञा जी असेल आणि जी त्याच्यात साक्षात्कारी माणसं असतील की जी आजही परग्रहावरचं ज्ञान तुम्हाला सांगू शकतात.
योगाच्या सगळ्यांनी त्यांच्या काय प्रवेशाच्या सगळ्यांनी त्याच्या अडीमाला किंवा सगळ्या सिद्धी असलेली माणसं तैलंग स्वामींचे चरित्र वाचलं तर लोक गरगरायला लागतात. होय. हो, तैलंग स्वामी ही आजच्या काळात लिहून गेलेली व्यक्ती 500 वर्ष 400 वर्ष त्याला पाहणारेच लोक आहेत. अशा अवस्था होती त्यांनी ते देह कसा ठेवला काय ते सगळं वर्णन आहे. हे आत्ताचं तैलंग स्वामींचं आहे. म्हणजे हे केव्हा 1200 गोष्ट आहे. 1200 ते काय 1700 500 वर्ष तो मनुष्य होतो. हा, तो म्हणतो आणि त्याचं काय त्याच्यात काही नसते म्हणतात काही तसं काही नाहीये. म्हणजे डिजनरेट झालंच पाहिजे असं नाही. इट इज इन युअर हँड्स. तुम्ही होऊ शकता नाही तर न होऊ शकता. असं आज तुम्ही कोणत्याही वस्तूमध्ये विचार केला की साधं फ्रीजरमध्ये तुम्ही ठेवलं एका टेम्परेचरला ठेवलं ते तसं राहत नाही. तुम्हाला हिमालयात 1000 वर्षापर्यंत हाड मिळत नाही. एका सिंपल एका तत्वामुळे मिळालं. तर ज्यांच्याकडे ऍडव्हान्स तत्व आहे त्याला ह्यात काय शक्य आहे. 40,000 वर्ष जगला ह्याच्याविषयी मला काही शंका नाही. कारण का ते मुळात डिजनरेशन आहे. ते डिजनरेशन थांबायचं नाही हे तुमच्या हातातली गोष्ट आहे. त्याचे इक्विपमेंट पाहिजे तुमच्याकडे हे म्हणणे. पण इक्विपमेंट नाही असं म्हणता येणार नाही. कारण आज तुमच्याकडे आहे ना, तुमची भाजी 8 दिवस तशीच असते ना. हे जर आम्ही तुम्हाला नुसतं सांगितलं तो कोणी ऐकलं का असं का अनेक 100 वर्षापूर्वी सांगतो की दूध असं आहे आणि असं 10 दिवस राहील तर आपली वेळेत काढणार कसं होऊ शकणार नाही म्हणून सांगितलं. मग तुम्ही एक साधंच तत्व शोधलं ते तुझीचं तत्व शोधलं तर त्यांना एवढं सापडलं. ती 8 सिद्धीचा उल्लेख करणार. त्यांनी ते जन्माची यादी दिली. तुझ्या जन्मात तू असं होतो तुझी माझी अशी गाठ पडली होती. तू ह्या जन्मात असा होता तुझी माझी अशी गाठ पडली होती. ती सोडून सांगितलं की तू तो म्हणला गरगर मी लिहून ठेवलं सगळं लिहून ठेवलेले त्या ग्रस्ताचा तो अकाउंट त्यातला बेसिक अकाउंट आहे. आणि बाकीची मग ह्यांची गाठ पडल्यावर त्यांनी त्यांना काय काय सांगितलं ते आहे. आपला नारिंगला गेलो तेव्हा त्यांचा विषय निघाला. हो ऐकलं त्यांच्याकडे. त्यात काय म्हणजे ते पुढे प्रकाश त्यांच्या पुढे झालंच होतं. काय म्हणल्यावर त्यात म्हणून मार्गात जाईपर्यंत तो प्रकाश त्यांच्या बरोबर होता. त्यांना माहिती कंदील कुठला माणूस होता. मग ते समोर होतं त्याप्रमाणे त्या अंधारातून तेवढ्या वादळातून ते दिसत होतं. ते म्हणले ते काही नाही त्यात काही विषय म्हणजे हे टोटल आणि मला मध्ये सुद्धा त्यांच्यात काही नाही आहे. त्यांचं ते जे काय मारुती इकडून प्रवेश केला हे काय किरकोळ आहे त्यांच्या दृष्टीने. हा ते म्हणतात की हे तर काय ठीक आहे म्हणजे हे त्याचे भाग आहेत. हे असे 8 आहेत मिळवाय आणि त्याहीपेक्षा मोठा आहे खरं म्हणजे मी नकोच मिळूच नका उलट. कारण ते पुन्हा डिस्ट्रॅक्शन आहे त्यामुळे तुम्ही त्यात पडू नका. म्हणजे इथपर्यंत ते पुढे गेले म्हणजे एक सापडला सुद्धा अमेरिकेला तर याचे पेटंट निघून कोट्यावधीने करोडो असंख्य करोडो रुपये त्याच्यावर होतील आणि लोकही देतील त्याची परिस्थिती आहे. तर त्याचं हे आज त्या सूक्ष्माचा आपण इंटरनेटचे किती पैसे मोजतो मला सांग. एक मोबाईलला तुम्हाला सूक्ष्म कोट्यावधी रुपये हे सूक्ष्मावर आपण आज खर्च केले. एक विद्या सापडली ट्रान्समिशन त्याच्यासाठी आपण एवढे करतो. त्यांना किती विद्या सापडल्या. माणसाचं अणुकरण लघुकरण केल्याला सापडलंय. हे तर नुसतं लहरीच आहे तत्वाचं सापडलेलं आहे. ते त्या पंचतत्वांच्या पलीकडचं सांगतात. जे हा जो ऍडव्हान्स त्याच्यातलं सगळं होतं हे सगळं निदान इतिहासात पाहिजे. इतिहास पाहिजे. त्याचा त्यांनी गैरवापर कधीच केला नाही. कधीच नाही त्याचा किंवा कर्मशास्त्र सिद्धांत या कशातही त्यांनी कधी त्यासाठी बदल केले नाही. मला असं म्हणतं ना तुझं प्रारंभ तुला म्हणजे त्यांना सुद्धा ह्या तिथली त्यांच्यापर्यंत आज परंपरा आहे आणि ते वापरू शकतात पण ते वापरत नाहीत. म्हणजे कशातही निसर्गाच्या चक्रामध्ये कधीही बदल कारण कर्मचक्र हे निसर्ग चक्र आहे. तर ते त्यांनी कधीही केलेलं नाही. आपलं काल सकाळी विषय झाला ना सकाळी ते चक्र आहे. तर ते जर चाललं नाही तर घोटाळा निर्माण होईल. म्हणजे कर्म आणि परिणाम हे जे आहे आणि मग त्यामुळे निर्माण होणारं सूक्ष्मदेह हे जे आहे ना हे चक्र आहे. तर ते जर चाललं नाही तर घोटाळा निर्माण होईल. एखाद्याचं तुम्ही नष्ट करून टाकला तर सृष्टीचे इम्बॅलन्स होईल. म्हणून कमी करता येत नाही. ते तसलं काही केलं नाही. त्या सिद्धीनं काय ठीक आहे या शहरातले खड्डे असं करणं काय अशक्य नाही. पण ते तशा ह्याच्यात कधी पडत नाही. ते म्हणतात ते टेक टू गो ते सुधार काट्यातून चाल काय म्हणजे ही त्याची पुढची पाहिजे त्यांची. आणि हे सगळं गायबच करून टाकलं सगळं. बात करून काय नाही गरज असं नाही की हां तेवढं बाहेर काढून ठेवा.
किती वाजता वाचायचं? आपल्या डोळे मग बाहेर कोण ठेवा नसते, बाहेर- आम्ही घेतो करून. होऊन गेला आता. अरे इतकी वर्ष त्यासाठी मी दर्शनासाठी मी थांबलो तो इतकी वर्ष. निराशा आहे एकदम. संसार सुखाचा होणार नाही हे लक्षात ठेवून तो कर्तव्यासाठी करणं सुखी संसाराचा मंत्र आहे. तो होणार नाही हे लक्षात ठेवायचं आणि कर्तव्यासाठी तो करायचा, म्हणजे त्यातल्या त्यात सुख मिळू शकतो. त्याच्या पलीकडे जास्त सुखी करण्याची काही व्यवस्था नाही. कर्तव्यासाठी म्हणून ज्यांनी केले त्यांच्या प्रपंचात सुख होण्याची शक्यता आहे. म्हणजे जे आपल्याला इथे सुखी म्हणणं अपेक्षित आहे ते त्याच्यामध्ये तर हा मंत्र आहे त्याचा. मग आता मंत्राचं विस्तार असतोच नाही, तसं आहे ते. तर आपल्याला वाटतं की संसार सुखी होईल. संसार सुखी होणारच नाही, कारण ते 5 प्रवृत्तीची माणसं एकत्र आलेली आहेत, त्यामुळे ती कधीच एकत्र एका पद्धतीने राहू शकणार नाही. आउटवर्डली दिसतात पण इनवर्डली नसतात, हे त्याचं लक्ष आहे संसाराचं सुखीपणाचं. त्यामुळे ते फारसं होणं होत नाही. आणि त्यातूनही त्यांनी केलेले आहेत, समजा सुखी दिसतात काही माणसं आहेत तशी सुखी, ती खूप एक तर तडजोडी करून तरी आहेत नसेल तर त्यांनी हा मंत्र लक्षात ठेवूनच ते केलेले आहे, अपेक्षित बाळगलेले आहेत, मग ते चुकीच असतात. जसे आपल्यासमोर काही प्रमाणे आहेत बघितले की ते सुखी आहे तसं वाटतं, पण जसं एकमत म्हणजे एकाचं मत असा जसा प्रकार आहे तसं एकमत होऊ शकतं, तसं सुख होऊ शकतं की तुम्ही एकाच ठरवलं तर तुम्हाला सुखच होतं, मग काही प्रश्न येत नाही. पण हा त्याचं हे नाही, म्हणजे ते कसं ते तुम्ही तुमची तडजोडीचा भाग आहे तो. पण हे सुखी होण्याचं खरं म्हणजे करण्याचं खरं आणि तसं खरं काय आहे, संसारा मुळात कर्तव्याचंच लागलेलं आहे. तो सुखी होण्यासाठी दिलेलं नाहीच आहे. जन्मच मुळात जर तुम्हाला बाप्पा म्हणायचं नाही किंवा पातकी म्हणायचं नाही किंवा आपल्याला काय म्हणायचं नाही, आपल्याला प्रारब्ध म्हणायचं नाही, म्हणून केवळ खरं सांगायचं तर त्यासाठी जन्माला आला. मुळात का आलो कशासाठी जन्माला, ही माणसं कशासाठी आली, प्रपंच कशासाठी झाला, कशासाठी झाली, मुलं बाळ कोणती, ते आई वडील कुठून आली, या सगळ्याची उत्तरं जर प्रारब्धामध्ये आहेत तर ती सुखाची विचार असतील, म्हणजे ती मिक्सरच असणार ना. त्यामुळे ते तसं झालं. नाहीतर मग हे असं घालत नसतो. मला तर जन्माला आपल्याला यायचं काही कारणच नव्हतं. तर ज्याचे जन्माला आलं त्याचे ते सुखदुःखाचं असणार आहे. काही सुखाची हिशोब राहिलेली माणसं असतील, काही दुःखाची हिशोब राहिलेली माणसं असतील, मग तीच प्रपंचात तुमच्याकडे येणार संसार म्हणून. त्यामुळे तो सुखाचं होणं शक्य नाही. हे जे त्यांना म्हणायचं आहे प्रपंच फाटक आहे, हे जे आहे हा फाटका आहे या कारणामुळे फाटका आहे की कर्म एका पद्धतीची नाही आहेत, म्हणून पूर्ण दुःख पण कोणाच्या वाटायला आहेत. जे तक्रारी करतात त्यांनी दुसरीकडे सुख भोगलेली, त्याचा अर्थ आहे हे नक्की आहे की ते जे म्हणतात त्यांनी पूर्वी त्याला सरकारचं वाटायला आलं असेल, नवऱ्याला पुढे व्यसन झालं आणि आता दुःखात काढतात. ज्यावेळी सुखात होते त्यावेळेला तो काळ सांगत नाहीत, हे मी बघितलं. हे आहे त्या माणसांचं. आपण हे मुक्ती वगैरे बघतो नाही, या सगळ्या लोकांनी चांगल्या अवस्थेत दिवस काढलेले आहेत पूर्वीचे, हे ते कधी बोलत नाही. आणि असे माझ्या महाराजांनी माझ्यावर वेळ आणली म्हणतात. हे काय आहे, हे तुमचं म्हटलं तसं खरं नाही आहे म्हणते. मग त्यांनी विचारलं होतं तेव्हा हा विषय निघाला. मी म्हटलं असं नाही आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर सुखाने राहिलेले दिवस यात सांगत नाही हिशोबात. मग त्यावेळेला नोकऱ्या, चांगले पगार सगळं ते होतं की व्यवस्थित, मग त्याचं तुम्ही हिशोब याच्यात जा, म्हणजे दोन्ही पार्ट्यात काहीतरी आहे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे असं झालेलं आहे म्हणून हे असं आहे म्हणून. आणि ते चुकी का होणार नाही ते पण तसं आहे की ते झाल्यावर आता उरलेली दुःख जी बघायची ती आली, ती आल्यावर माझी तक्रार सुरू झाली. इतकी दिवस मला देवाची आठवण नाही आणि असली तरी तिच्याची मी हे विचारात घेतलेली नाहीये. आज ते विसरून गेलोय मी, ते विचारात नाही घेतलेला आज, म्हणून ते विचारात घेताना हे सगळा विचार केला तर हे होईल. त्यामुळे त्यातल्या त्यात काही इतर म्हणजे मंत्रमय शब्द लक्षात ठेवून राहत आहेत. समग्रता लक्षात ठेवता येते, विशालता लक्षात ठेवता येते, समन्वय लक्षात ठेवता येतो. हे सुखी संसाराचे बाकीचे मंत्र आहेत, त्यातल्या त्यात जिथे तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी हे लक्षात ठेवता येतं. समजूत लक्षात ठेवता येते, निरपेक्षता लक्षात ठेवता येते. हे सुखी संसाराचे बाकीचे प्रॅक्टिकल मंत्र आहेत सगळ्या, ती मंत्राक्षरच आहे. एक निरपेक्ष राहिला की तुम्ही सुखी होता, म्हणजे ते शेवटी प्रश्न मुळात तिथून निघालेला असतो. असं आहे म्हणजे त्या असे ते निरपेक्षता हे सगळे जे मंत्र आहेत ते सगळे हे आहे. तर ते वापरले गेले तर सुख होण्याची शक्यता आहे.
एक मंत्र म्हणून त्याचं हे होतं. आता सासू सुना तो सनातन संघर्ष आहे. ते कारण काय न उपाय काय, त्या सुनं कसं वागावं, सुनेनं कसं वागावं, मुलानं भूमिका काय ठेवावी, योग्य आहार घ्यावे, त्याचे इंटरनल प्राप्ती. मुळात सगळे मुद्दे आपल्याला माहिती आहेत त्याप्रमाणे हे सगळे पद्धतीचे मुद्दे आहेत. मुळात मूलतः ते सगळं पद्धतीनेच आहे आणि त्याच्यावरची ही भांडण आहेत. ही मुलाबद्दलची भांडण नाही, त्या दोघींच्यातली अजिबात नाही आहेत. ही पॉझिटिव्हनेसची भांडण आहेत. या पोझिशन कोण किती सोडायला तयार आहे याच्यावर हा संघर्ष किती कमी जास्त होणार अवलंबून आहे. त्यातलं कोणीच पोझिशन सोडायला तयार नसतं. मग ते पोझिशन्समध्ये हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. मग ते पोझिशन ते कोणत्याही मार्गाने सिद्ध करू इच्छितात. हे ते संघर्षाची मग पुढच्या अंक आहेत सगळे, पुढचे संवाद सगळे, ते सगळे कोणत्याही मार्गाने. म्हणजे आता हे हा चहा ह्याने आणला तर तू नवीन तिचा घेणार आहे का माझा घेणार आहे, तू तिचा घेणारस का माझा घेणार आहेस, असं करून सुरू होतं. म्हणजे इथपर्यंत ते जातं खाली, म्हणजे इतकं जातं की संघर्षाचं स्वरूप अगदी व्यवहाराच्या खालच्या पातळीवर उतरल्यासारखं होतं. तर हे सगळं होतं याचं कारण का की मुळामध्ये मी का तू हाच मुळात मुद्दा आहे. म्हणजे हे माझी वस्तू आहे का तुझी वस्तू आहे असं झालेलं मुळात ती वस्तू मानता तिथं चूक आहे. ती वस्तू मानली जाते, नवरा ही वस्तू मानली जाते आणि तिचं पोझिशन हा माझा विषय आहे असं मानलं जातं आणि बदललेल्या भूमिकांचा कोणीही विचार करायला तयार नाही. यामुळे ही संघर्षांची सुरुवात होते. म्हणजे भूमिका बदलतात म्हणून हे विचार करीत नाही. व्यवहाराने ते बदललेले आहेत. तुम्ही आई आहात, त्याचा सासू झालेले आहात. इथे भूमिका बदलली नाही का तुमची? मग त्या बदललेल्या भूमिकेप्रमाणे लगेच तुम्ही या रोळावरच्या त्या रोळावर जात नाही का? एरवी का गाडी त्याच रोळावर न धावत राहते. जर ती गाडी आता इकडं लखनौकडे निघालेली आहे तर ती रोळ बदलतेच. मग तसंच आता हे होणार ना, ती दिल्लीकडे जाणार नाही, लखनौकडे जाणार म्हटल्यानंतर रोळ बदलावाच लागतो. तसं इथे रोळ बदलण्याचं ज्यांना भान नसतं, म्हणजे सर्वसाधारण म्हणणं नसतंच. आणि ते नसल्यामुळे मग सारखंच काहीतरी आपण वेगळ्या दिशेला चाललोय असं वाटायला ते वेगळ्या दिशेला जाणारच, कारण तुम्ही रोलच बदलला नाही. मुळात तुम्ही तुमचा आईचा रोलच अजूनही कायम ठेवलेला आहे. तुम्ही आता सासू झालेल्या म्हणल्यानंतर ती सून आणि सासू हा एक परत मध्ये तिसरा मुद्दा आहे. हा जर आपण विसरलेच आहोत तर पुढच्या सगळ्या, म्हणजे जसं मी म्हणतो तसं की उळणी बदलला तर किंवा दिशानी बदलली किंवा दिशा चुकीची असली तर चुकीची प्रत्येक स्टेशन झाड चुकीचं लागतं, त्याला काय अर्थच नसतो. तसं मग पुढे होतं. मग त्या मुद्द्यावरनं पुढे भांडण होतात. त्या मुद्द्याला अर्थच नसतो मुळामध्ये. ते सगळे बरोबरच आहे. हे असं एकदा तुम्ही उत्तर द्यायची दक्षिणेला जायला निघाल्यानंतर दक्षिणेला निघालेली प्रत्येक गोष्टी तुम्हाला चुकीची असणार आहे आणि ती मग ते उगाच सिद्ध करण्यात काळ घालवतात. तुम्ही मुळात पूर्वेला जायचं सोडून पश्चिमेला निघाला, ह्याला आता काय करायचं? पण तसं हे इथे हे आहेत की इथे हे फाटे फुटतात. ते फाटे कोण लक्षात घेत नाही, स्वीकारायला तयार नाही आणि म्हणून हे संघर्ष सनातन असतं. हे सनातन असण्याचं कारण माणसाचा अहंकार सनातन आहे म्हणून हे संघर्ष सनातन आहे. जो अहंकारापासून सुटेल त्याला सनातन संघर्ष नाही. संघर्ष हा ठेवलेला नाही आहे. मुळात निसर्गाच्या दृष्टीने ह्याच्यात काही संघर्षासारखी गोष्ट नाही आहे. हा निसर्गाचा क्रम आहे. ही एक पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी, हा निसर्गाची क्रम आहे. त्याच्यात संघर्षाचा कुठलाच मुद्दा, मुलगा जन्माला आला तर काय संघर्ष उद्भवतो? काय नाही उद्भवतो. पण माणसाने जर इस्टेटीचे संघर्ष करायचे ठरवलं तर त्याच दोन मुलांवर संघर्ष निर्माण होतो. म्हणजे हे माणसं मनुष्य निर्मित आहे, तसा हा संघर्ष मनुष्य निर्मित आहे. यातला नाही. म्हणजे मूळ कुठेही असं आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही हे आहे निसर्गाच्या दोष असा नाही आहे. हा यांनी निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे त्याची कारणं ही माणसाच्या अहंकारातच आहे. आणि अहंकाराची मॅनिफेस्टेशन जी आहेत त्याच्यामध्ये एक तो होण्याचा प्रकार हा पोझिशनचा आहे. अहंकार अनेक बाबतीत असतो, पण त्याचं एक मॅनिफेस्टेशन आहे आणि ते पोझिशन सोडू इच्छित नाही आणि ते मान्य पण करू इच्छित नाही. हा प्रॉब्लेम पुरुषांच्या मध्ये कमी दिसतो, पुरुषांच्या सासरे आणि सून यांच्यामध्ये तुलनेने कमी दिसतो. तर सासरे आणि उदाहरणार्थ म्हणजे ह्याचे दुसरे क्रॉस रिलेशन घ्या. उदाहरणार्थ सासरे आणि सून असं घेऊ, किंवा मुलगा इकडचा मुलगा, हा असे असे घ्या, तिकडचे हे माणसं घ्या, किंवा हे लग्न झाल्यानंतर वडील मुलगा सुद्धा घ्या. त्याच्यात एवढा येत नाही. कारण मुळामध्ये कसं आहे की हे जो पॉझिटिव्हनेस आहे ना तो बायकांच्या त्यांचा जास्त आहे. मुलगा स्वतंत्र व्हावा असं म्हणणारे जास्त करून वडील असतात.
मुलाला पहिल्यापासून आईचं काय झालेलं आहे, आईचे मी त्याला पोटात वाढवलं हे इथून जे सुरू होते ते ती सोडायला तयार नाही याची परिस्थिती आहे. म्हणजे इतकं ते जास्त घनिष्ठ नातं आहे माझा असं तिचं म्हणणं असतं. तसं पुरुषाचं म्हणणंच नसतं. मुळातच पुरुषाची जी कॉन्स्टिट्यूशन आहे तीच अलिप्त राहण्याची आहे आणि तशीच ती पुढे रिफ्लेक्ट पण होते सगळ्या व्यवहारात. इतर सगळे व्यवहार सहभागी पुरुष पटकन त्याच्यातून बाजूला होतात. कुठलेही समजा काय संघर्ष आहे पुरुष बाजूला होतो मग बाजूला करून टाका. कामुकी गोष्ट आणायची ते बायका त्याच्यावर 10 दिवस काढतील केस काढतील. पुरुष म्हणतात हे नाही घ्यायचं ना आपण ते घेऊ चला. आता हे घ्यायचं ते घ्यायचं इतकं सुद्धा झटकन त्याचं ते होऊ शकतं कारण ते मुळात कॉन्स्टिट्यूशनचे फरक आहे. त्यामुळे थोडे संघर्ष कमी राहतात. म्हणजे हे पण संघर्ष जसे बाकीचे कमी राहतात तसे हे पण राहतात. म्हणजे त्यातला एक भाग हा आहे तर तो होत नाही. आणि त्यामुळे आता याच्यात सुद्धा सुनेच्या बाबतीतला जो हे आहे सून घरात आली तर याच्या बाबतीत तिच्या पोझिशनचा त्या मुलाच्या संदर्भातला जो पोझिशनचा प्रश्न आहे तो मुळात बापाचा कमीच आहे. बाप पोझिशन गाजूच इच्छित नाही मुलावर. ते काही बाप गाजवणारे आहेत तिथे संघर्ष होतात हे पण आहे. तुम्ही बघा तिथे ज्या बापांची ठेवण तशी आहे की मुलाने हे वागलेलं चालत नाही त्याला म्हणजे तो ऐक झाला थोडक्यात मग ते संघर्ष होणारच. म्हणजे जिथे पण असं होत नाही तिथे ते होत नाही. त्या ठिकाणी ते होतात ते नंतर ते म्हणतात जावा तुम्ही ठरवा निर्णय काय करायचं काय माझी मदत असेल तर सांगा एवढ्यावर तो संघर्ष येतो. कारण का त्याची मुळात त्याचं पोझिशनची त्याची ॲटिट्यूडच नाही. तो पोझिशन ठेवू इच्छितच नाही म्हटल्यानंतर हा प्रश्न उठतो. हे सगळ्यातून त्या पोझिशनमधून निर्माण झालेलं आहे आणि हे पोझिशन सर्वत्रच माणसाला त्रास देतात. इथेच त्रास देत असं नाही ते सगळीकडे त्रास देणारीच असतोय. त्याच्या काटात येतो टोचणारच कुठेही असू दे. म्हणजे तो पती पत्नी संबंधाचं पोझिशन निर्माण केलं तर ते दुखतोच त्रास होतोच त्याचा. ते मुलाच्या निर्माण केलं तरी होतं. आपल्या आई वडील आजी आजोबा कोणाच्याही बद्दल झालं तरी होतं. एखाद्या अटॅचमेंटबद्दल सुद्धा होतं तुमच्या प्रिन्सिटीबद्दल सुद्धा होतं. पॉझिटिव्हनेस जिथे आला तिथे हे आहे त्रास आहे संघर्ष आहे. तर हे ठरलेलं आहे तसं ते याद येतं. आणि हे इतर यांच्या बाबतीत येत नाही कारण ते मुळात ठेवण नाही त्याची आधी पहिली गोष्ट. त्यामुळे 10ही व्यवहारावर ते दिसत नाही तसं ते ह्या व्यवहारावर पण दिसत नाही असं. आता ह्याच्यामध्ये पुन्हा काय होतं की ह्याचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे मुलाकडे बघण्याचा तर त्याचं जीवनात भर पडली आणि त्याचं जीवन पुढे गेलं असा बाबाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. आणि हिच्या जीवनात अडचण निर्माण झाली असलेला आलं म्हणजे बघण्याच्या दृष्टिकोनात मुळात फरक आहे की त्याच्या आयुष्यात आता ही चांगली गोष्ट झाली आणि त्यामुळे आता तो म्हणजे उलटा आपण असं म्हणू की तो मॅच्युअर झाला आता आणखीन किंवा तो आणखीन पुढे जाईल. एखाद्याला प्रमोट झाला तर जसा आनंद होतो वडिलांना किंवा मुलगा प्रमोट झाला आता तो क्लार्क नाही आता ऑफिसर झाला ऑफिसरचा काय एजंट झाला तर ते वडिलांना आनंद होतो प्रत्येक वेळेला. आता इथे का नाही आई आडवीमध्ये तर तिचं त्या क्लार्क एजंट काय तिचे विश्वासच नाही ना ते वडिलांना या सगळ्या गोष्टींचा आनंद होतो. सासूनी सगळ्यात पहिल्यांदा त्या पिढी जेव्हा आल्या त्यामध्ये सासू आणि चूक म्हणून खरं सांगायचं झालं तर जर तुम्हाला मूळच उत्तर पाहिजे असेल त्याचं म्हणजे मूळ खरंच जर सिन्सिअरली कारण उद्या ही सून होणार अशा अवस्थेतली सून तुमच्यासमोर बसली आणि अशा अवस्थेतली सासू बसलेली आहे आणि या दोघींनाही पुढे आपल्याबद्दल संघर्ष होऊ नये असं वाटतंय. पोझिशन हा मुद्दा माहिती आहे तर तुम्ही या क्षणी खरं सांगायचं दोघांची ही एक ॲटिट्यूड असावी की हे लग्न होईपर्यंत ठीक आहे पोझिशन गृहीत धरून म्हणतो आम्ही पोझिशन गृहीत धरून मुळात पोझिशन धरूच नाही कारण पोझिशन हे गृहीत राहतायच आहे पण तरीसुद्धा ह्याच लेवलला जाऊन विचार करायचा असेल लेवलला राहून तर लग्न झालं की हे तिच्या पोझिशनची वस्तू आहे असं सासूनं समजा आणि सुनेनं ही आजपर्यंत यांच्या पोझिशनची वस्तू होती हे विसरू नये. असं मी त्यांना सांगितलं की दोघींनी तुम्ही एवढं करा हे केलं तर तुमचं बरंचसं प्रमाण कमी राहील. कारण उद्या जर समजा संध्याकाळी तो आला की ते दोघं मिळून फिरायला गेले की तुमचे इकडे पोटशे उठणार असं नाही चालणार. आता ती त्याची वस्तू आहे तुम्ही पोझिशनच्याच भाषेत बोलतात ना मग तुम्ही लग्न करू नका त्याचं तुमचं तशी तयारी आहे का नाही लग्न तर व्हावंच वाटतं कारण त्याच्यामुळे तुम्हाला सामाजिक कमीपणा येतो त्याच्या आयुष्यात वेगळं निर्माण होतं म्हणून तुम्हाला ते व्हावंच वाटतं मग व्हावंच वाटतं तर मग तयारी ठेवा कारण त्याचा हा पुढचा भाग आहे की ते तुम्हाला सोपवावं लागेल. मग सोपायचं तर पोझिशन सोपवून टाका ना सोपवल्यानंतर मग ते त्याचाही एकदा लक्षात ठेवल्यानंतर हे तिचं पोझिशन आहे मग ते दोघं मिळून फिरायला गेले समजा आणखीन काहीतरी वस्तू खरेदी केली आणखीन काय करायचे निर्णय घेतले ती आता तर ते त्यांचा प्रश्न आहे तो असं तुम्ही स्वतः हे जे तुमची वस्तू आहे मान्य आहे आम्हाला ती वस्तू आता त्यांची आहे हे जर समजा सासूच्या लक्षात असेल तर ती कुठल्या टोकाला जाणार नाही. ते काय झालं तरी ती म्हणेल की ठीक आहे आता ते तुम्ही ठरवा सल्ला द्या हे करा मत सांगा हे सगळं त्यांनी आहे तुमच्या ह्याच्या अधिकाराचा हे नाही. आता हे जर सगळं असं हिच्या हातात सोपवलं तर ही त्याच्या पुढचं अवतर काढेल हे पण तितकंच आहे
मी म्हणलं तू नाही का काढणार अवतार, आता तुला मी ह्यांच्यासमोरच सांगतोय. तू म्हणणार ह्यांनी ह्या का होता ह्यांनी सगळं, उद्यापासून मी नाचायला सुरुवात करणार. तसं नाही जमणार. तूही लक्षात ठेव की आज 25 वर्ष सांभाळलेली वस्तू जन्माला घातलेली तुझ्या हातात दिलेली, ती 25 वर्ष त्यांची होती, त्यांनी सांभाळलेली, तर त्याच्याविषयी त्यांचा अधिकार हा तसाच अबाधित असला पाहिजे अशी काळजी तू घ्यायचीस. मग आता बाहेर फिरायला जाताना जाऊ का म्हणून विचारून जाशील, जर हे ठरलं तर. तर त्यांना काय सांगायची गरज आहे, आपली वेळ झाली आपण घेऊ असू दे. ते म्हणले हे तुझ्या बाजून काढण्याची गरज आहे, मग तू हे त्यांचं मुळात जी वस्तू आहे लक्षात ठेव आणि हे तुम्ही त्याचं आहे आता हे लक्षात ठेवा. असं जर दोघांनी सुरुवात केली तर हा प्रश्न 50% खाली येईल. इतका तातडीचा निगडीचा जो गोंधळाचा होतो एवढा होणार नाही, मग कमी येईल. म्हणजे हे करता येईल. तर सुनेनं ही बदललेल्या भूमिका, सतत बदललेल्या भूमिकेशी जुळवून घेत राहणं, हा इथेच नाही सर्व संबंधामध्ये ह्याची गरज असते. बदललेले संबंध माणसं समजून घेत. मी बघितले आमच्याकडे एखादा प्रमोट झाला तर तो गृहित नाही झाला जात, प्रमोट झाला बाकी म्हणतात त्यांनी बरोबर काम केलं, तुम्ही बरोबर काम केली, पण आता तो पास झाला म्हणजे काहीतरी त्याला मिळाला ना, त्याच्याकडे आहे काहीतरी की जे तुमच्याकडे नाही आहे. सरळ सांगायचं तर आता आम्ही म्हणत नाही आहे म्हणून, पण नाही म्हणत नाही ह्याचा अर्थ ते आहे असं नाही आहे, ते नाही आहे आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्याकडे ते आहे आणि ते त्यांना उपयोगी आहे म्हणून त्या ऑफिसनं त्यांना ऑफिसर केलेलं आहे किंवा काय ते मॅनेजर केलेलं आहे. तर मग आता मॅनेजरसमोर माझं काय काम आहे, ते मॅनेजर पोस्टसाठी मी केलं पाहिजे आणि आनंदाने गेलं पाहिजे. उलट मी तर असं म्हणेन की माझ्याबरोबरचा एक मनुष्य आज वरच्या पोस्टला गेला तर मी आधाराने त्याच्याकडे पाहिजे, हे पण करणं शक्य आहे उलट तुम्हाला. तर ते न करताना बदललेल्या भूमिकेप्रमाणे पाहायचं आहे. मग आमच्यासमोर किती आमच्या हाताखाली असलेली माणसं आमचे हे म्हणून आले, साहेब म्हणून आले, आम्ही त्यांच्यासमोर भेटतो की काय करायचं काय नाही किंवा या गोष्टीचा जे त्या डेकोरमचा जो मान आहे तो त्याला तिथे देतो आणि तो देणं हे अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं. तर ते अपेक्षा नाही करत तो म्हणून तुम्ही खाली बस, म्हणजे हे केव्हा आपण ज्यावेळेला मी उभा असेल तेव्हा मी जर जाऊन खुर्चीवरून बसला असेल तर तो उभाच राहणार असं होईल. मग ते रिएक्शनरी होईल. तर त्याची गरज नाही आहे. संबंध कोणते, तुम्ही बरोबर होता ते बरोबर आहे. एक शिपाई होता, शिपाई आणि मी असा संबंध होता, तो शिपाई प्रमाण झाला, तो मी याचा म्हणून संबंध आला, आता ते साहेब म्हणून आहे. आता मला ह्या तिन्ही रिलेशनमध्ये बदललेल्या प्रत्येक संबंधाबरोबर बदलत जाणं आवश्यक वाटलं. ते बदलत गेल्यामुळे त्रास काही नाही. उलट ते जसे शिपाई असताना माझ्याशी वागत होते तसे ते साहेब असताना आता माझ्याशी वागतात. हा फरक आहे. याचं कारण काय, बदललेल्या प्रत्येक संबंधाला मी बदल जो योग्य तो दिलेला आहे. मग असं होऊ शकतं. दिस इज पॉझिटिव्ह असं माझं म्हणणं. आणि केव्हाही हे मी जे म्हणतो नेहमी की परमेश्वर सहज आहे, परमेश्वरची सहजता गुण आहे आपल्या परमेश्वराचा, तर ही सहजता नाही का, त्या संबंधामधली सहजता त्यावेळेला शिपाई आणि तुम्ही क्लार्क अशी होती. त्या संबंध सहजपणे जर व्यवस्थित ठेवायचा असेल तुम्हाला तर आज दोघेही तुम्ही क्लार्क हा तुमचा संबंध आहे, बरोबरीचं नात्याने तुम्ही बसलेले आहात. कमी जास्त करायचं समजायचं काय कारण नाही. तुम्ही आधीपासून होता त्यावेळेस शिपाई आता त्याचा काय संबंध नाही. आज बरोबर आहात तुम्ही, त्याच्याकडे काहीतरी आहे म्हणून त्याला आता हे केलेलं आहे ना, मग ते तुम्ही आता बरोबरीचं नातं राहील. काम दिलं तरी सुद्धा तुम्हाला दोघांना सारखं दिलं जाईल. अशा वेळेला ते जेव्हा चांगलं ओळखतो त्याचा काय उपयोग नाही. तुम्हाला जर संबंधाचे चांगलेही जपायचं असेल तर बदललेल्या प्रत्येक नात्याशी तुम्हाला त्या पद्धतीने बदललेलं वागता आलं आणि हेच पुढच्या टप्प्यात लागू आहे. मग हे असं प्रत्येक ठिकाणी होतं. आणि हे इथे म्हणजे आपले साधे आता हे मी ऑफिसचं उदाहरण सांगितलं, हे व्यवसायात असतं, त्या तुमच्या त्या सर्कल्समध्ये असते वेगवेगळ्या, एखादी उत्तम प्रॅक्टिस चालते तर त्याला उत्तम प्रॅक्टिस चालण्याचा मान तुम्ही दिला पाहिजे. तो नवीन आला आणि आता पुढे गेला वगैरे असलं काही मानायचं कारण नाही. ते जे लोक मानतात ते स्वतः खंत करत बसलेले असतात आणि ते बाजूला पडतात आणि ते स्वतःला त्रास करून घेतात. त्यात काही कारण नसतं. मग हे तसंच परमार्थाने होईल, परमार्थ तसं झाले नाही. तो तुम्ही मागून आणून पुढे गेला हे घडलेलं घडलं नाही, ब्रह्मानंद म्हणले त्याच्यापेक्षा आणखीन काय जवळचं उदाहरण. हे जर ह्यांना वाटत असेल दाबल्यानं किंवा ह्यांना जर वाटत असेल की हे साहेबांना की हे ह्यांची मी ओळख करून दिली यांना आणि यांचे आपल्या पुढे गेले असं जर वाटलं तर मला सांगा बदललेल्या नात्याचं त्यांनी हे नाही केलं, भान ठेवलं की त्यांचं नातं बदललं. आता महाराजांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली, त्यांना त्यांच्या जागी समजा एवढं सांगितलं अशा माणसाशी आपण आता व्यवहार करतो. त्यांची ओळख तुम्ही करून दिली ते जे असं आहे तो लिहून ठेवला नाही, त्याबद्दल काय प्रश्न नाही. तुम्हीच ओळख घातली म्हणून सुद्धा सांगू अगदी प्रश्न नाही. ते आणि हे जे पुढे जाणारे असतात ना ते व्यवस्थित जाणीव ठेवतात रोटी त्याची, हे म्हणून तर ते पुढे जातात ना. हे मागे का राहिले, हे बरोबरी करतून मागे राहिले. हे जर यांनी बरोबरी सोडली असती तर ते पुढे गेले असते. असं आहे, जे शिष्य पुढे गेले नाही त्या प्रत्येकाच्या ठिकाणी मी असं पाहिजे की कुठेतरी त्यांनी त्याच्यातलं हे बदललेलं स्वरूप लक्षात घेतलं नाही. जे आपला सकाळी विषय चालला होता त्याच्याशी निगडीत हा विषय आहे की त्यांचे अडथळे त्यांनी दूर केले नाहीत म्हणून ते मागे राहिले.
मग असं जे प्रत्येक संबंधाचं होतं तेच या संबंधामध्ये आहे. ते नातं बदललेलं आहे. आता ते आपण आपली स्टेज सुद्धा आईची नाही राहिली, सासूची व्यवस्थित आपण आहोत. तर आता तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी केस आली तर येईल, नाहीतर ती तुमच्याकडे येणार पण नाही. आता काय आवश्यकता नाही, कारण त्यांचे ते एकमेकांच्या गोष्टी शेअर करून ते ठरवू शकतात. म्हणजे इथं खरं बदललेलं हे आहे. आता हे बदललेलं तुम्ही ॲडजस्ट केलं तर काय अडचण नाही. म्हणजे मुलांनी सुद्धा आता ह्यात सुने नाही बरोबर, सुनेनं तिचं आता इथे असलं घरचं घेऊन येतात. सुनेचं कुठे अडचण मी बघितली बऱ्याच वेळेला. सुनांनी कसं वागावं, सासूबाईंची कसं वागावं हा एक वेगळा प्रश्न आहे. पण कम्पॅरिझनला त्यांना आई असते ना, तिथं ते घोटाळा होतो सगळा. ती आई होती, ही सासू आहे, हे लक्षात न राहिल्यामुळे हा घोटाळा होतो. ती आईसारखी वागणं तुम्हाला अपेक्षित वाटतं. ती आई तुमच्याबरोबर तुम्हाला जन्माला घातल्यापासून बरोबर आहे, तिच्यावर एक घर आणि घराण्याचे संस्कार आहेत. तर ते तुम्ही इथे येऊन एकदम अपेक्षित कसे करता? हे घर घराणं वेगळं आहे, त्यांचे संस्कार वेगळे आहेत, त्यांच्या काही अपेक्षा वेगळ्या आहेत. तर त्यानुसार तुम्हाला आता बदलायचं आहे. जर तुम्ही इकडे येण्याची संस्कृती येतात, तिकडे जाण्याची असेल तर बदलला असता. हरकत ते तत्व तर काही म्हटलं हां मातृसत्ताक असेल तसं होईल, पण त्रास सारखाच राहील तत्व बरोबर असल्यामुळे. त्यामुळे इकडे आल्यानंतर आता प्रत्येक गोष्टीची त्यांची बहीण, त्यांचा भाऊ, त्यांचे वडील, त्यांची आई, हे सगळ्यांची इकडचे वडील आई सगळ्यांची हे करून काय उपयोग आहे तुम्हाला? कारण हे सगळं बदललेलं आहे सेटअप. आता ह्या बदललेल्या सेटअपमध्ये ही जशी माणसांची भाषा, यांचं राहणं काय देवांचं त्याच्याप्रमाणे बदललेल्याची जुळवून हे तत्व कायमच आहे. ते जुळवणं पण ठीकच आहे. बरं, सासूचं नातं आणि आईचं नातं हे बदललेली दोन वेगवेगळी नाती आहेत. जी सासूनं ते आता लक्षात ठेवायचं की मी आता नुसती आई नाही, मी सासू आहे हे लक्षात ठेवायचं. तसं ही इकडे आई पण लक्षात ठेवायचं, मुलीनं पण लक्षात ठेवायचं की ती आई होती, ही आता सासू आहे. तर आईचं तुमच्यावर होतोच हो प्रोग्रेशन होतो, तुम्ही तुम्हाला चमच्यानं दूध पाहते ते मान्य आहे सगळं. पण आता इथं तशी परिस्थिती आठवत नाही. तुमच्याकडनं मॅच्युरिटीची अपेक्षा राहिली. ते निघालं की त्रास होतो माणसाला, हे शिकवलं का तुम्हाला म्हणतात. असं हे जे सगळे पुढचे संघर्ष आहे हे केवळ होतो. खरंच हे मी काही शिकलो नव्हते असं म्हणायला काय हरकत तुम्हाला, तुमच्या आईनं नसेल शिकवलं तुम्हाला. पण ह्या वास्तवाला कोण सामोरं जायला तयार नाही. तसंच कशाला करायला पाहिजे हे मार्ग काढतात. जे वास्तव टाळतात की नाही ते भरकटतात आणि ते दुसऱ्याला पण भरकटतात. एखादी जवळ पद्धत आहे, ती वागण्याची आहे, ती सासूची आहे, तिने सांगितलं अशी वागावी, असं करावं अशी पद्धत आहे. तर हिने जर तिच्या माहेरची पद्धती आणली आहे, तिचे संघर्ष झाले, तर ह्याच्यामध्ये दोन्ही घरांना, दोन्ही माणसांना त्रास आहे. आता यांची पद्धत काय आहे ती समजून घेऊ, त्यांची पद्धत काय आहे ती समजून घेऊ. आज या पद्धतीत इथे हे करणं आवश्यक आहे असं जर मत आहे, ते करावं लागेल त्यावेळेस. कारण हे आता घर इथे आहे ना, यांची पद्धती आहेत ना, त्याप्रमाणे जावं लागेल. माहेर जातं त्यावेळेला काय करायचं ते. म्हणजे हे मला नेहमी वाटतं की हे इथे जुळवून घ्यायचं आहे ना ते तुम्हाला, मग ते त्याने केलं जात. तर ते नाही केलं जात, ते तिकडचं काढलं जातं त्याची कम्पॅरिझन. आमच्या वडील असं करत नव्हतं, तुमच्या वडील नसली करत, किंवा आमच्या आई असं करत नव्हती. ते बरोबर, ते तुमच्या आई आता सोडून आला तुम्ही, आता तिचं काय संबंध नाही, ते तुम्ही माहेरी गेलं आता काही नाही तिचं. हे खरं लक्षात ठेवून जर राहिलं तर हे फार मोठ्या मुद्दे नाही आहेत. इथे तुम्ही विचारून घ्या. समजा तुम्हाला वाटलं, समजा तुम्ही म्हणून शकता तुला काय हे असं तर सांगा, मला काय अडचण असली तर, पण तिला सांगताय का तुम्हाला? हा संवादाचं हेच जातं निघून, फुलच निघून जातो. मग त्याचं तुम्हाला हा असेल किंवा इकडे असं करत होते तर मला त्यांनी असं शिकवलंय, असं केलं चालतंय का, काय कुणाच्या असतील हे असतील किती गोष्टी असतात, फायदे असतात, हे असतात, बघण्याची गोष्टी असतील, बाहेर लोकांशी संबंध ठेवण्याची पद्धत असतील, आणि असंख्य गोष्टी असतात. त्या प्रत्येक बाबतीत तुम्ही जर ते संवादाला घेतलं तर ते होऊ शकतं. त्यातलं निम्मं काम तुमचं होतं. मी बघितलं, जर तुम्ही तुमची पद्धत समजावून दिली असेल आणि तिची उपयुक्तता तुम्ही तपासून पाहून जर ते सांगत असाल तर त्यातलं पास होतं. पण जर तुम्ही ते माझं तिकडचं आहे ते बरोबर आहे म्हणून जर सांगायला गेलं तर होणार नाही. तो सगळे 50 काय 100 एक सुद्धा होणार असं होऊ शकतं. हे तो करलं आहे. मुलाची भूमिका काय आहे, मुलाची जोडण्याची भूमिका, दुसरी काय भूमिकाच करते त्यांनी. म्हणजे त्याचं ते स्किल आहे मुलाचं काय आहे ते. म्हणजे वास्तविक ते आईचं प्रदर्शन आहे, आता हिचं प्रदर्शन आहे, तो बिचारा प्रदर्शन मध्ये आहे काय त्याची प्रदर्शन आहे करत घेतो तर आता त्याचं कौशल्य एवढ्यातच राहील फक्त की मी दोघांच्याही प्रदर्शन मध्ये असं दोघांनी वाटणं त्याचं व्यावहारिक उत्तर आहे. दोघांच्याही प्रदर्शनमध्ये आपण आहोत असं त्यांना दोघांनाही वाटलं पाहिजे, असं वागता येणं हे त्याचं कौशल्य आहे. जसं काही. आणि याच्या बरोबरीनं हळूहळू थोडं पास ऑन करणे ट्रेनिंग तुम्हाला तर ते पण तुम्ही करणार, पास ऑन करणं थोडंसं. म्हणजे हे थोडंसं ट्रेनिंग तुम्हाला इकडे थोडंसं ट्रेनिंग तिकडे दोन्हीकडे देता येणं शक्य आहे. जे खरं वागायला पाहिजे आपलं बोलणं झालं त्यातलं थोडं ट्रेनिंग पास ऑन करू शकता. की आपण आता असं करू, हे भाजी भाजीचे रोजचे निर्णय आता तिच्यावर सोपू नको, हे तुम्ही आईला सांगा.
तिला आहे तिला आवड आहे करायची हौस आहे जाऊ दे आवडत काय तुझं मागचं तेवढं काम कमी झालं तो आपलं देवाला जायचं असं हे तुमचं ह्याचं काम आहे डिप्लोमसी. हा डिप्लोमसी. आणि त्याच्यामध्ये थोडं जरा तरी प्रमाण 10-20% कमी येतं. मग हे मुलाला करता येणं शक्य आहे. तुमचं तुम्ही बघा हे होणार नाही म्हणजे ही हा भूमिका अनेकदा राहतात ते तुमचं तुम्ही कसं करा तुम्ही आहात त्याचे पाठ तुमच्यामुळे तो सगळा घोटाळा झाला हा सगळा तर तुम्ही त्याचं काहीतरी कारणं पाहिजे असं माझं होते म्हणजे तुम्ही याची समजूत काढा हिची समजूत काढा ही समजूत काढण्याची स्किल्स असतील तर ती मिळवा ती किती प्रमाणात होऊ शकतात ते बघा त्याच्या मर्यादेमध्ये ते न्यायचा प्रयत्न करा 50% गाडी जाईल घेतली पुढची जाणार नाही प्रॉब्लेम वाटते पुढची जाण्यासाठी ठरलेलं आहे पुढे काढायला लागणार कुठेतरी तर तिथपर्यंत तरी जाता येतं तर ही भूमिका ठेवावी आणि यातून आपण बाजूला राहण्याची नंतर ठेवा शेवटी एका मर्यादेपर्यंत हे सगळं करता येतं त्याच्यापुढे ते करता येत नाही हे लक्षात ठेवा कारण मी अनेकदा ह्या सगळ्या सुनांना मी अनेकदा सांगितलं की तुम्ही ते निवडता स्वतः त्या कष्टातून जाता सगळं होतं तुम्ही सुद्धा की यातलं काही शिल्लक राहते आठवणी पुन्हा तिच्या बाबतीत तेच करता परत तुझ्या बाबतीत तू मला तर जरा तुला होऊ नये म्हणून किती सासू वागतात तर फार कमी वाचतो की बाकीच्या सगळ्या जसाच्या तसं त्रास काढतात फक्त तो त्याच्याशी तो तसलं नव्हतं म्हणतात आम्ही काहीच करत नाही असं हे जणू काय आम्ही कमीच त्रास होते असं अशा भाषेत बोलतो तर तुम्ही ते सगळं कसं काय हे झालं असेल आहे असं तर हे सगळं असं आहे त्यामुळे ह्याच्या मर्यादे पलीकडेपर्यंत होणार नाही त्यामुळे आपण आपल्या कामाला सगळं कामाला लावा अनेक गोष्टी होऊ शकेल व्यवहाराने गरज लागू शकेल वेगळ्या राहण्याची मुद्दा निघू शकतो यातून तर तो कितीतरी कारणाने निघू शकेल व्यावहारिक गरजा म्हणून निघू शकेल जागाला आले 2 स्कोर आहेत 3 स्कोर आहेत असे असू शकेल अगदी बदली झाली किंवा काय निमित्ताने जावं लागलं हे असू शकेल किंवा तुमचं दुसरं हे आहे व्यवस्था दुसरीकडे तर तुम्ही समजुतीने आज आणि असं अनेक ठिकाणी आई वडील किंवा यांची काढण्याची पद्धत पण किंवा आता त्याला वेगळं करून दिला आपलं तूच करा असं म्हणजे हे रोजचं हे प्रश्नही नको आणि नको असं येऊ शकेल तर ते म्हणजे राहण्याची वेळ आल्यानंतर राहू नये आधी राहावं असं माझं म्हणजे वेळ आली की मग त्याला कटुता ना तर हे कसं की आधीच आपण आपलं ओळखून राहावं आणि हे वेगळं राहणे करताना ह्याच्यात आईची साथ मिळणे शक्यता कमी असते वडिलांची घ्यावी वडील तटस्थ असतात त्यांना हा मुद्दा कळू शकतो की याचे बाहेर ते कदाचित त्यांच्या पद्धतीने काय जमू शकेल तर करू शकतो म्हणजे ते थोडंसं अनुकूल होऊन सुरळीत होईल नाहीतर हे कठीण आहे मुद्दा काढला की आता काय भरून दिलं वाटतं तुला म्हणजे तिथून सुरुवात होते म्हणजे ते फिसकटलंच जातं बरोबर सगळं तर तसं होऊ नये म्हणून हे वडिलांच्या मार्फत करावं वडिलांच्या मार्फत करावं आणि किंवा हा असंही झाल्यानंतरचा मुद्दा असू नये असोसिएट असतानाचा मुद्दा असावा ते आपलं सगळं चांगलं आहे आपण एकमेकाला आज किंवाही हाक म्हटलं तरी मदत करायला तयार आहोत अशाच अवस्थेत आपण व्हायला पाहिजे चांगलं आई वडिलांची जबाबदारी मुलांनी कशी पाळायची म्हातारे आईवडील कशा अवस्थेत आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे त्यांची जबाबदारी पार पाडण्याची त्यांची अपेक्षा आहे पहिली गोष्ट त्याच्यावर अवलंबून असतं कारण काही आई वडिलांना ते नको असतं आवडत नसतं माझ्या वेळेला काही आपली जबाबदारी नाही समजावून नंतर राहावं मलाच वाटतं कारण काही वेळेस आई वडील सुद्धा मी चांगले असे बघितले की ज्यांना ते आवडत नाही आमचं आम्ही राहतो ते राहत आपण कशात म्हणजे स्वावलंबी व्हावे हरेक आणि तिथे हे आहेच आहे त्यांना पण लागूच आहे तिथे मग ते कदाचित तसे राहू शकत असतील तर राहावं पण जिथे तुमची जबाबदारी येते तिथे मात्र तुम्ही ती पार पाडावी म्हणजे कोणत्याही प्रकारची ते असू शकेल म्हणजे आजारपणाची असू शकेल स्वाधीनपणाची असू शकेल कसली असेल आर्थिक असेल काही वेळेला त्यांना काही उत्पन्न असेल तर तशी असेल किंवा काही वेळेला त्यांचे काही अनेकांची स्टडी असतात त्याचे व्यवहार असतात त्यांचे ते हे असतात ते सगळं कोणीतरी बघावं लागतं शेवटी अशी त्यांची अवस्था आहे म्हणजे स्थिती कशी ह्याच्यावर अवलंबून आहे त्यांची जबाबदारी घेण्याची व्याप्ती केवढी आहे आणि त्याची गरज किती आहे यावर अवलंबून आहे तर व्याप्ती केवढी आहे गरज केवढी आहे याची हे असावी आणि त्यांनी ती व्यक्त केल्यावर आपण ती पार पाडावी गरज व्यक्त केल्यावर गरज व्यक्त केल्याशिवाय पार पाडायला जाणं म्हणजे आणखीन एक प्रश्न निर्माण करण्यासारखा आहे मग तू कसं लक्ष घालतोस आम्ही आहे बघतोय सगळं असं होतं ते तर तसं होऊ नये म्हणून त्यांना ज्या वेळेला गरज लागेल आपण फक्त सांगून ठेवा माझं मत असं की याच्यात तुमच्या हे व्यवहारात तुम्हाला उन्हाचा बाब टेन्शनला जाणं शक्य होत नाही मी जात जाईल किंवा मी आणून देईन आता इथे ते घर आहे ते तशा अवस्थेत सुद्धा ते त्यांचा खात्री वाटत नाही ते त्या उन्हाचं येऊन घरी आलं चक्कर आले तरी ते बरोबर कोणाला तरी घेऊन जाऊन स्वतः ते पासबुक सगळं बघून सगळं घरी आणून आपल्या कोलपाट ठेवून केली सापडत नाही स्वतःला अशा अवस्था आहे पण तरी सुद्धा ती जबाबदारी सोपायला तयार नाही आता काय करायचं
तर आता असं जायचं त्यांच्याबरोबर आणि जायचं ती किल्ली पुन्हा आपली शोधून द्यावी लागते त्यांना. इतकं करून त्यांना वाटतं मी इथे ठेवली, एकदा वाटतं इथे ठेवली. म्हणजे ही अथर्वणची अवस्था आहे माणसाची. त्यामुळं त्याच्या अवस्थेत तुम्ही काय करू शकता, तर इथपर्यंत तुम्हाला करावं लागतं. किती किल्ली आपणच ते कुठे ठेवतात हे बघून ठेवायची, लक्ष ठेवायचं. त्या आधी सापडणार नाही, आठवणार नाही. नंतर ते त्रागा करतील आणि पुढे काय घेतलं असलं काय तर मला काय करणार, म्हणजे अशी इथपर्यंत मी बघितलं तर. तर अशा वेळेला ते कुठे ठेवतायत ते त्यांना अपेक्षित नसतं, पण पाहणं आपली जबाबदारी आहे. कारण ती पुन्हा शोधून आपल्याला द्यायला लागणार आहे, ते ओळखून असावं. तर असं तऱ्हेची हे आहे, म्हणजे इथपर्यंत ती पार पाडण्याची जबाबदारी येते. मुलांनी परदेशात नोकरी करावी की नाही. आता हा ह्याचा प्रश्न झालेला आहे. म्हणजे आता कसं आहे, गरजेचा पण प्रश्न आहे काही, आणि काही हा हौसेचा प्रश्न आहे. मुलांनी स्वतः ओळखावं की आपली हौस किती, मुलाच किती. त्यातले फरक ओळखले जाते म्हणून काही वेळेला इथे मोठा होतो. संधी नाही हे मी समजू शकतो. म्हणजे त्यासाठी तुम्हाला जावं लागलं. इथे एक फील्ड आहे समजा, त्या फील्डची इथे कुठे संधीच नाही. आपल्याकडे आता इथे असं आहे का एन्व्हायरमेंटचं हे आहे, ह्याला इथे एवढं महत्त्व दिलं जात नाही. म्हणजे ज्यांनी एन्व्हायरमेंटमध्ये काही समजा टेक केलं, PhD केली, काय केली, तर त्याला इथं स्कोप नाही, करण्याची व्यवस्था आहे. पण एन्व्हायरमेंटची अशी या अर्थाने जागृती आपल्याकडे नाही आहे. ती कदाचित आपल्याला परवडणार पण नाही. म्हणजे ते जसं एक मशीन ते आणलं तर ते मार्केटिंग करायचं होतं, सगळं धुवून काढतं बरोबर, पण आपल्याकडे इतकं धुवून काढण्यामुळे आपल्याकडे रिसोर्सेस पण नाही आहेत. असे बंगले धुवून काढायला आपल्याला शक्य नाही आहे. ह्याच्यात आता धूळ असेल तर ते धुवून काढतील, पण आपले नाही लोक धुवून काढणार. म्हणजे ही मशीन म्हणजे अशा तऱ्हेच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला इथं संधीच नसते. अशा वेळेला तशी संधी असेल तर त्यासाठी जावं. ज्याला इथे संधी नाही, शक्यता आहे, अशा कामासाठी जावं. पैशासाठी जबाबदारी नसत्या. पण आज आपण जी सामान्यतः बघतो की बहुतांशी सर्वांचं ध्येय तिकडे जाणं, ध्येय तिकडे जाण्याचं. तर ध्येय तिकडे जाण्याचा अजिबात असू नये. जोपर्यंत माझ्या देशात मला जगायला लागतो एवढा पैसा मिळतो, नोकरी मिळते, तोपर्यंत मी अजिबात परदेशात जाऊ नये. कारण मी परदेशाचं भलं करायला निघालेलं आहे. म्हणजे काय आत्ता चाललेलं आहे. समजा उद्या माझं आउटपुट चांगला आहे म्हणून मी तिकडे निघालो आणि समजा मला तिथं पगार मिळाला. तुमची उद्दिष्ट काय असणार आहे की एक चांगला पगार मिळवणं आणि तिथे काय ते त्यांचं काम चाललेलं आहे, त्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता वापरणं. आज काय झाले, आज भारतीयांची संख्या जास्त, सिलिकॉन व्हॅलीमध्ये मॅक्झिमम भारतीय, हे जे सगळं आहे हे त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे झालेलं आहे. ती बुद्धिमत्ता आता त्यांना पहिले नशी झाली आहे, कारण ती डिजनरेट होत आहेत ह्याच्यामध्ये. ते सगळे जनरेशनला आलेले आहेत आता, आणि त्यामुळे त्यांना ते ह्यांचे हे उवास होत आहेत अशी अवस्था झाली. आता ते सवयीनं झाले त्यांना. आता त्यांचा स्वदेश आहे शेवटी, त्याने आकलून दिलं तर बोकड्याने परत यावं लागेल, अशी आपली अवस्था आहे. मग ही बुद्धिमत्ता जर समजा इथे आपण एकत्र येण्यासाठी वापरली असती, हे एक युनिट इथे उभं केलं असतं, तर तिथे तुम्हाला 80,000 मिळाले असते, इथे तुम्हाला 25,000 मिळतील, 30,000 मिळतील, उद्या 50,000 मिळतील. पण ते होऊ शकतं. म्हणजे असे नाकारलेले इथे केस आहे आपल्याकडची. ही जी MIDC युनिट आहे ती परदेशातली संधी नाही म्हणून ते इथं थांबलेले. म्हणजे सॉरी, परदेशातली संधी आहे पण इथं थांबायचं आहे म्हणून थांबलेले, की आपल्याला जायचं नाही असं. कारण शेवटी ते जे भलं होईल ते त्या कंपनीचं होईल ना. ती कंपनी तिचा प्रॉफिट कोणाला देईल, त्या देशाला देईल. ती भारतात थोडं तयार आहे. म्हणजे यामध्ये स्वाभिमानाचा सुद्धा प्रश्न आहे असं मला वाटतं, की भारताच्या स्वाभिमानाचा किंवा इथल्या रिसोर्सेस इथे वापरण्याचा सुद्धा प्रश्न आहे. ते तुमच्या पगार हातात ठेवला की त्यांचं काम संपलेलं आहे. त्यांना मिळायचं तर आउटपुट त्याच्यापेक्षा जास्त मिळायला लागणार आहे, आणि तो मात्र ते सगळा त्यांच्या विकासाला वापरणार आहे. त्यामुळे हा विचार केल्याशिवाय आपण त्यांच्याकडे जाण्यात काय अर्थ नाही. म्हणजे काही झालं तरी, आणि ही जी क्रेज आहे ती तर टोटली चुकीची आहे क्रेज. कारण ह्याला काय अर्थ नाही. आज आपल्याकडे युनिव्हर्सिटीमध्ये येऊन त्यांची मुलं शिकतात, ते फॉरेन रिटर्न म्हणून तिथं जाणार आहेत. ही एवढ्यावर आपली आपण काय परिस्थिती, म्हणजे असं पण आहे. त्यामुळे ही क्रेज ही काय आहे, ही शेवटी फक्त एक आकर्षण, आणि त्यात सुद्धा मी बघितलं, त्यात सुद्धा मॅक्झिमम आकर्षण पैशाचं आहे. आणि ते पैशाचं आकर्षण असायचं खरं कारण हे आपल्या चलनाचं मूल्य कमी आहे हे आहे. म्हणून तिथले डॉलर म्हणजे इथल्या पैसे प्रचंड होतात, आणि म्हणून ते आपल्याला असं वाटतं की तिथे मला इथे 50,000 पगार आहे आणि तिथे त्याला 3 लाख पगार आहे महिना. हा जो फरक आहे हा केवळ चलनातला फरक आहे. भारतीय म्हणजे तेवढं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाला कमी मूल्य आहे म्हणून ते व्हॅल्यू आहे. त्यामुळे ते कन्व्हर्शनमध्ये जास्त होतात, आपल्याला ते जास्त वाटतात. प्रत्यक्षात तो मुळात जास्त नाही आहे. ह्या पॅरिटीमुळे, डिस्पॅरिटीमुळे तो आलेला आहे, आणि त्यामुळे त्याच्या अर्थाने श्रीमंती येत नाही. म्हणजे म्हणून तुम्हाला तिथे चहाच्या कॉला 25 रुपये मोजायला लागतात, की जो तुम्हाला इथं 2 रुपयाला मिळतो. ते पण तसंच राहणार ना सगळं जेवण. म्हणजे हा मुगवट्याचा पैसा आहे असं. तुम्ही ज्यावेळेला इथे येता त्यावेळेला कन्व्हर्शनमध्ये तुम्हाला तो एकदम मिळतो, म्हणून त्याची एकदम आकर्षण वाटतं की तिथे ते, आणि मी आता आयुष्याचं कमवून येईल असं.
असं वाटतं. पण प्रत्यक्षात यात तुम्ही कार्यशील राहत नाही, पैसा येईल, पण तो या मार्गाने आलेला आहे. आणि याचं कारण हे आहे की माझ्या राष्ट्राचं जे चलन आहे त्याची पत कशी वाढेल हा प्रश्न आहे मुळात. ती वाढली तर हे उलटे प्रश्न होणारच नाहीत असे. ते धडपडतील रुपये मिळवण्यासाठी, आम्ही डॉलर मिळवण्यासाठी धडपडतोय. आज किंमत कमी झाली, ते रुपये मिळवण्यासाठी धडपड करीत नाही, कारण माझ्या रुपयाला किंमत नाही आहे. आणि ती किंमत माझ्या सगळ्या बाकीच्या सगळ्या उद्योग आणि शेतीच्या आणि याच्या सावनेसवर अवलंबून असते. मुळात रुपयाचं जे मूल्य आहे ते सगळं तुलनात्मक मूल्य असतं, आणि ते तुलनात्मक मूल्य तुमच्या इथल्या सगळ्या प्रोडक्शनवर अवलंबून असतं. मग हे प्रोडक्शनकडे मी जर भर घालणार नाही तर ते मूल्य वर जाईल कसं, असं त्यातलं मूळ खरा विचार आहे. त्यामुळे परदेशात जाण्याच्या बाबतीत सुद्धा जिथे नाईलाज आहे, जिथे तुम्हाला तशा तऱ्हेचा जॉबच इथे नाही आणि तो फक्त परदेशातच आहे, तर त्यात जरुरी पुरतं जावं. जॉब निर्माण झाला की लगेच इकडे यावं, कारण हे जॉब तुमच्याकडे क्रिएट व्हायला पाहिजे. ज्याचं शिक्षण तुम्हाला मिळते त्याचे जॉब इथे क्रिएट झाले पाहिजे आणि ते करणारी माणसं इथे निर्माण झाली पाहिजे. म्हणजे ते ही शेवटी आपल्या स्वतंत्रतेशी स्वराज्याशी संबंधित गोष्ट आहे, हे विसरू नये ह्या सगळ्या ह्याच्यात. पैशाच्या आणि पोस्टच्या आणि ह्याच्या नादात, संधीच्या नादात 1999 माणसं बरोबर उलट करतात. भरपूर एखादाच माणूस म्हणतो मी तिकडे जाणार नाही, मी तर सांगतो घ्यायचं जमतो. खूपच कमी म्हणजे ऐकण्यात सुद्धा आपल्याला असे शहरात आता हे आम्हाला एकटं माहिती आहे की ज्यांना भावाला आहे तो गेला, तो डॉलर मिळतोय, सगळं करतोय. आणि हे मात्र इथे त्याच्या मानाने विचार केला तर हे 1/4 सॅलरी आहे थोडे, पण ती बरीचशी आहे त्यांना. आता त्यांना जगायला त्या सॅलरीवर काही अडचण नाही आहे, त्यांचे सगळे व्यवहार होऊ शकतात, एवढी त्यांना सॅलरी आहे. पण तरी सुद्धा अशी एक्सेसिव्ह नाही आहे की जी तिथे आहे, ती त्यांना तिथे मिळाली असती. पण ते म्हणतात मग आपल्याला जायचं नाही असं. कारण एक परदेशात जाणं हा मुद्दा यातला नाही आहे, सगळं परदेशी संस्कृती स्वीकारण्याचा मुद्दा आहे. तुम्ही तिथे जायचं आणि मग आपल्याकडनं माणूस बोलून तिथं संगीत सभा नाही तर लावणी सभा करावी लागते, अशी अवस्था आहे. हे तर दारात मिळते तुम्हाला सगळं. ही जी सगळं अवस्था का निर्माण झालेली आहे, तर ती तिथली संस्कृती तुमच्यावर आदळते घेऊन, किंवा त्याचे जे सगळे आज आपण जे दोष पाहतो त्याच्यातले सगळे जे उणीवा दिसत आहेत ते सगळे तुमच्या वाट्याला आकारण येणार. ह्यात तुम्ही याला पण आमंत्रण मिळत आहे, पैसाने नुसतं मिळत आहे, त्याच्याबरोबर हे पण सगळं तुम्हाला टॅक्स सगळं ऍक्सेप्ट करावं लागतं, मग त्याच्याकडे पण बघितलं पाहिजे. असं हे जर बघितलं गेलं तरी होईल. असं कायमची तर अजिबात करू नये असं माझं मत आहे. कायमची नोकरी करणाऱ्यांनी भारताची गद्दारी केलेली आहे असं माझं मत आहे. स्वच्छ म्हणजे ती केवळ आर्थिक कारणासाठी केलेली आहे असं माझं स्वच्छ आरोप आहे. त्यांनी सांगावं की आर्थिक कारणासाठी केली नाही. इथे भ्रष्टाचार आहे मान्य आहे, इथे हे आहे ठीक आहे, उणीवा आहेत, दोष आहेत, सगळं आहे, अगदी मान्य आहे. हे सगळं असलं तरी त्यांनी त्यांची स्वतःची जी कातडी बचावली ती केवळ पैशासाठी बचावलेली आहे. ज्यांनी कायमची वास्तव्य केलेली आहे त्यांनी ह्यासाठी केलेली आहे. आता माझं म्हणणं कायमचं का नको म्हणतो मी, आत्ता परिस्थिती अशी आहे की समजा एखादा मनुष्य गेला आणि 30 वर्ष तो तिथे राहिल्यानंतर तो कायमचा तिथला झाला, तो होत होता 10 वर्षानंतर, तर त्यावेळेला तो 15 वर्षात जे मिळवतो ते जर तो इथे घेऊन आला तर तो पैसा भारताचा होईल आणि झालेल्या पैशावर तो पुढची 15 वर्ष काही न करता जगू शकेल. त्या कसली भ्रष्टाचाराने कशाशी संबंध येणार नाही, तो शुद्धीकरणाचं काम करावं लागेल. त्याला सामाजिक कार्य करणं शक्य आहे, तो तिथलं सामाजिक कार्य करतो, इथलं नाही करीत, भारतात येऊन करीत नाही. पैशाला पैसा जोडीत राहतो तिथे शेवटपर्यंत. जो मनुष्य परदेशात कायमचा राहायला म्हणून गेलेला आहे त्याचा भारताच्या याच्या हिताशी त्याचा काही संबंध उरलेला नाही भारतीय संस्कृती त्याच्याशी. मग तिथं एखादा सांस्कृतिक कार्यक्रम करायचा आणि त्याचं कार्यक्रमाची बातमी इकडे द्यायची, त्याची आपल्याला काय करायचं आहे, उपयोग काय भारताला त्याचा काय नाही. आमच्यातले 1-2 कलाकार गेले, त्यांचं काय पैसे मिळाले असेल त्यांचं मिळाले, यापेक्षा आपल्याला काही पाहिजे नाही. तुमची जर एवढी बुद्धिमत्ता आहे तर ती इथे कुठे ती वापरा. तुमच्याकडे पैसा आहे तो तुम्ही 15 वर्षात 30 वर्षाचा मिळवलेला आहे, तर तो त्यासाठी आणखीन 15 वर्षाचा मिळवून तिथं इस्टेट निर्माण करून त्याचे प्रॉब्लेम निर्माण करायचं काही कारण नाही. 15 वर्षांनी इकडे या, 20 वर्षांनी इकडे या, माझं म्हणणं त्याबद्दलही नाही. तुम्हाला ठीक आहे, इथे मी असं पाहिलंय की असे पण फॅमिली आहेत की त्यांनी तिथे गेलेले आहेत, त्यांनी 15 वर्ष 20 वर्ष किंवा 10 वर्ष अशी ठरवून घेतली की तेवढा काळ ते तिथे राबलेत आणि त्यानंतर आलेल्या वर्षात ते म्हणतात आता आम्हाला 60पर्यंत याची चिंता नाही, तेवढं आम्ही तिथे कमावलेले आहेत, आता ते आम्ही इथे येणार फक्त आणि उरलेल्या ह्याच्यात इथे जमलं मिळत असलं तर भर काढू. अशा नाही मिळत नाही असं नाही. जी माणसं एवढ्या बुद्धीबरोबर तिथे गेले ती इथं 10,000 काम नक्कीच करतील. ती काय आजचा खर्च त्यांचा त्याच्यावर चालायची वेळ येणार नाही नक्की, पण ते तसं नाही मांडत कधी. ते म्हणजे लक्षात नाही घेत की आहे त्या कमीवर मी कसं राहीन पुढे असं वाटतं. म्हणजे तुम्हाला मग चॅलेंजची बरंच आहे की दुसरं काय, त्यापैकी तुम्हाला तो जा लागतोय. इथलं राहणी पण म्हणून कमी आहे. पुण्यात एवढे धडपडते ते आता 2 माझ्याकडे आले होते, तर मुंबईत त्यांचा फ्लॅट आहे,
तुम्ही कुणीकडे यायचं झालं तेव्हा म्हटलं इथे ते तिथे 35 लाखाचा फ्लॅट आहे. तो आज विकला तर त्यानं इथं एक फ्लॅट घेऊन उरलेला काळ नुसत्या व्याजावर राहतील आयुष्यभर. मग म्हटलं तुम्ही ते काय करत होते 35 लाखाच्या फ्लॅटचं? तिथे राहून तुम्ही असमाधानी आहे तुम्हाला माहिती आहे. हे जे तुम्हाला कळतंय तर त्याच्यासाठी तुम्हाला किंमत सुद्धा मोजावी लागत नाहीये. एवढी ती किमती तिथे वाढलेली आहे. ते वाढलेली किमती तर तुमचं भागेल. म्हणजे नोकरी न करता सुद्धा उरलेला काळ तुमचं तुम्ही ते काढू शकाल अशी परिस्थिती आहे. तर ही तुम्ही विचार करा ना. तुम्हाला स्वास्थ्य हवं आहे, तुम्हाला शांतता हवी आहे, गजबज नको आहे. त्या 35 लाखाच्या फ्लॅटमध्ये राहून हे सगळं घेऊन त्या 35 लाखाचा तुम्हाला काहीच उपयोग नाहीये. पैसा हा ज्या वेळेला वापरला जाईल तेव्हा त्याची व्हॅल्यू आहे. तोपर्यंत काय व्हॅल्यू आहे? ह्याच्या बँकेला किती शून्य आहे त्याला काहीच व्हॅल्यू नाही. तो वापरत आला की त्याचे उपयोग सुरू झाला. त्यामुळे पैसे ठेवण्याची व्हॅल्यू नाहीच, देण्यातलीच आहे. तर असं आहे ते हे करत नाही की हे आपल्याला किती लागणार आहे म्हणून ते म्हणतो आई वडिलांचं वगैरे आहे. हे जे प्रॉब्लेम आहेत आई वडिलांचे वगैरे हे तात्कालिक असू शकतात, इंडिव्हिज्युअल असू शकतात. त्यामुळे त्याचं कॉमेंट करणं कठीण आहे. कशी परिस्थिती आहे, पाठवणारे आईवडील कोणत्या अवस्थेत आहे. तर खरं सांगायचं तर त्यांच्या आईवडिलांची सोय म्हणून व्यवस्थित एक तर सोय व्यवस्थित लावून जाणे, नसेल तर खरं सांगायचं तर त्यांच्या गरजेच्या वेळेला हजर होणे. तिथे तुम्हाला काही मिळत असो हे खरं कर्तव्य आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये जे दिलेलं कर्तव्य आहे ते पुत्र कर्तव्य हे त्यांनी तिथे येऊन करायचं आहे. ही त्याची खरी जबाबदारी आहे. आता पैशाची तडजोड होते सगळ्याचं अर्थकारण मूळ सगळ्यात अर्थकारण बाकी काही नाही, सगळं पैशावर चाललेलं आहे. तर ते तो करायला तयार नाही म्हणून ही सोयीचं तो बघायला तयार नाही. त्याला समजा आईवडील इथे येऊन त्याला लाख रुपये दिले महिन्याला, तो इथे येऊन पाय धुईल रोज त्यांची, आता का ना पैसे देणार म्हणून. म्हणजे शेवटी पैसाच होता तो. मग हे ते ओळखत नाही. म्हणजे ती सोय करणं ही त्यांची पहिली प्रायोरिटी आहे. त्यामध्ये ती स्वतः करणं ही पहिली गोष्ट आहे. ती नसेल तर आता काही तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकलेले असू शकता 10 वर्षांसाठी, तर ठीक आहे तुमचं 10 वर्ष कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर तुम्ही इथे या, सेटल व्हा, त्यांना बरोबर न्या, त्यांना इथे एकटं राहणं योग्य वाटेल ते ठेवा, त्यांना व्यवस्था राहण्याची चांगली नसेल तर चांगलं फ्लॅट घेऊन द्या, हे करा. म्हणजे हितपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी याचीच आहे आणि ती त्यांनीच पुरी करायची. जे तिथून मी मेल पाठवतो इकडं चेक जमा केला आहे आणि त्यांची पुढची व्यवस्था करा, हे कशातच बसणार नाही आपल्याला, कुठल्याच संस्कृतीत बसणार नाही. तिथं त्यांनी कधी करून त्याचा मला वाटतं अर्थ सांगायचा होता. काय होतं त्याच्यामध्ये अर्थ आणि त्याच्या पुढे आम्ही काय करायला पाहिजे, काय करायचं जसं आपली आता आमच्याकडे अपेक्षा काय. हे पुढे करून घ्या, एवढी लिस्ट एवढी करूया. त्यांचा एक प्रश्न म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं आहे, एक काम आहे. ते बरोबर तुम्हाला त्यांनी जो आशीर्वाद दिलेला आहे त्याचा प्रश्न काय? हा प्रश्नाचा आम्हाला त्याचं उत्तर आणि हो 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 नाही त्यांना तुमचा प्रसंग झाला मला सांगा. आम्ही विमलाजींना भेटायला आबूमध्ये गेलो होतो. हा. तेव्हा त्यांना पहिली जी भेट आमची झाली हा. तर त्यांना नमस्कार केल्यानंतर त्यांनी आम्हाला आत्मानंदी भव असं सांगितलं. तर त्याचा आम्ही अर्थ काय घ्यावा आणि आमच्याकडनं अपेक्षा काय. हा. प्रश्न आत्मानंदी भाव. आत्मानंदी भाऊ. हा. आणि 6 जणांच्या ह्याच्यात ते फक्त आम्हाला दोघांना म्हणले म्हणून आम्हाला ती उत्सुकता वाटली. 6 जणांच्या मध्ये दोघांना म्हणले आणि दोघांना दोनदा म्हणले. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जेव्हा भेटलात तेव्हा आम्ही खोलीमध्ये गेलो, नमस्कार केला, आम्ही दोघं वेगवेगळे भेटलो, आम्ही दोघांना म्हणले. परत फिरताना आम्ही परत सगळ्या तुम्ही वेगळा वेगळा नमस्कार केला, पुन्हा आम्हा दोघांना नमस्काराच्या वेळेला तेच रिपीट झालं. त्यामुळे ते थोडंसं आम्हाला असं जाणवलं की असं स्पेसिफिक का आणि त्याच्याकरता आमच्याकडनं अपेक्षा काय. पहिली गोष्ट तुम्हाला का म्हणले यावर काय म्हणले ते पण विचार करू. तर तुम्हाला स्पेसिफिकली म्हणण्यामागे नॉर्मली काय असतं की ज्याचं सत्पुरुषांची एक दृष्टी असते, म्हणजे त्यांची सातवी म्हणा काय सत्पुरुष त्या दृष्टीने संतांची एक दृष्टी असते. तर त्यांना थोडं सूक्ष्माच्या म्हणजे कडे पुढे जात आहेत. जसं आपल्याला समोरचं दिसतं तसं त्यांना समोरच्या मागचं दिसतं, तर तसं थोडंसं दिसत असतं. तर त्यामुळे प्रत्येकाची अवस्था पाहिली की लक्षात येतं. महाराजांनी जे सांगितलं की मला त्यांचा सूक्ष्म देह दिसतो. रात्री महाराज फिरून यायचे, तुम्हाला माहिती असेल. तर रात्रीच्या वेळेला ती माणसं झोपली की फिरून यायची. तर त्यावेळेला ती म्हणायची की वासना देह दिसतात त्यांचे, ते बाहेर पडलेले असतात, तर ते दिसतात. तसं त्या माणसाचे देह दिसतात. आता
तुम्हाला असं म्हणायचं कारण दोन आहेत त्याच्यात. एक त्यांना त्याच्यामध्ये हे वाटते की तुम्ही आता ह्याच्या मागे असावं, बाकीच्या कशाच्या मागे असण्याऐवजी. कारण मनुष्य कशाच्या मागे तरी आहेच आहे. तो नोकरीच्या मागे, व्यवहाराच्या मागे आहे, व्यवहारिक बाजूला. दुसऱ्या अध्यात्माच्या दृष्टीने तो कशाच्या तरी मागे असेल. दोन्ही दृष्टीने तो कशाच तरी काहीतरी ध्येय त्याला असेल, त्याला धरून तो काम करतोय. ते जे काम करतो ते काम आहे ते त्याचं कोणत्या दिशेनं आहे हे महत्वाचं आहे. तर तो या दिशेनं मागे असावा असं त्यांना म्हणायचं. आता तुम्ही जे जीवनाची दिशा आहे ही आत्मानंद ही तिची दिशा असावी. बाकीच्या आनंदांचे इतके प्रकार आपल्याकडे आहेत. आपण आज सुद्धा एखादी सुखसोयी जरी घरातली म्हटली तरी ती आनंदासाठीच आहे. म्हणजे व्यवहाराच्या मागे विचार केला तर त्या बाजूने विचार केला तर तुम्ही एखादं पुस्तक वाचलं तरी सुद्धा ते तुम्ही पारमार्थिक दृष्ट्या वाचत असता. तुम्ही जॉब करता पारमार्थिक दृष्ट्या करत असता. तुम्ही काही त्याच्यात एखाद्या क्षेत्रात गेला, उपासना केली, काय केलं तर त्याचा सुद्धा उद्देश आनंद हाच असतो. इकडचा पण उद्देश आनंद हाच आहे. त्यांना असं म्हणायचं की हा आत्मानंद हा उद्देश असावा, आनंद हा उद्देश आता असू नये. आनंद ही आत्मानंदाची झलक आहे फक्त. तो कशातून मिळणार म्हणजे कसा असतो हे कळण्यासाठी हे आनंद आहे सगळे. दृष्टीमध्ये जे आनंद ठेवलेले ती माणसाला आनंदाची थोडीशी कल्पना यावी म्हणून ठेवली. म्हणजे एखादं फुल असतं तर त्यावरनं कल्पना येते की आनंद काय असू शकतो. एखाद्या चित्रातले हे फुल पाहतो, चित्र पाहतो, चित्र पाहिल्यानंतर प्रत्यक्ष फुल पाहतो. ते प्रत्यक्ष फुलानंतर मग आपल्याला कल्पना येते की जिवंतपणा कसा असेल किंवा त्याच्यातले खरं सौंदर्य कशात असेल ह्याची कल्पना थोडीशी येण्यापुरतं ते आहे. आता हे कुणी निर्माण केलं अशी कल्पना करत मनुष्य मागे गेला की मग निर्माता म्हणून काहीतरी एक असेल आणि त्याची कल्पना आपल्याला येते. आता ही स्ट्रे निर्मिती असं आपल्याला वाटतं, प्रत्यक्षात ती तशी नसते. मग त्याच्या मागचा प्लान लक्षात येतो की हे एक प्लॅन आहे आपल्यासमोर आणून ठेवलं, हे अशासाठी ठेवलं. ते आता सकाळी होतं फुल, लक्ष गेलं आपलं संध्याकाळी आता ते काही नाही. म्हणजे त्याची ते काही वेळ असेल किंवा काय असेल त्याची ती फुलण्याची क्षमता आपण पाहिली, हे पाहिलं. हे सगळं जरी तुम्ही बाकीचं सगळं निर्माण केलं तर ते तिथे निर्माण करता येईल असं नाही. ती योजना आहे. ती योजना तुम्हाला एक क्षण तुमचं चित्तवृत्ती बदलू शकते. ज्या क्षणी माणसाने फुल पाहिलं, समजा त्याचा कमळ फुललं, ते पाहिल्याबरोबर त्या क्षणी तो स्वतःला विसरला होता. ही निर्मितीमधली सामर्थ्य आहे. भगवंताच्या निर्मितीमध्ये हे सामर्थ्य आहे, निसर्गामध्ये ते सामर्थ्य आहे. तर तशी ती त्या आनंदाची कल्पना येण्यासाठी हे आनंद मांडून ठेवले. आपला जो विषय झाला हे आनंद मांडून ठेवलेले प्रपंचिक आनंद आहे. ते म्हणजे माणसाला नामानंद नाही असं नाही आहे, क्षणिक आहेत पण आहेत. तसेच तिकडे परमार्थाच्या दृष्टीनं सुद्धा क्षणिक असतात. तिथे सुद्धा काही क्षणिकच आहेत. त्याच्या पुढे ते आनंद नाही देऊ शकत. मग आपण तिथे कुठेतरी मनुष्य तिथेपर्यंत जातो, थांबतो. तो परमार्थ ती थांबतो आणि प्रपंच ती थांबतो. तर तो आत्मानंदापर्यंत जात नाही, म्हणजे सोर्स पर्यंत जात नाही. तो फक्त हे त्याची जी झलक आहे तिथपर्यंत येतो. मग आता इथे आपण आलो एक शांततेची झलक आहे, तिचा एक आनंद आहे, तो आपण पाहिला. इथे 12 निसर्गाचे अनुकूलता आहे, तो एक आनंद पाहिला. पण हा आत्मानंद नाही अजून. ह्या फक्त त्याची झलक आहे सगळी, हे इथे आहे. मग ती दुसरीकडे नसेल तिथे मग आनंद नाही का अशी पंचायत. आज मीठ आहे काही तसं मीठ नसेल तर मग अशा वेळेला मला आनंद उणीव निर्माण होईल. तर तिथे गेल्यावर तो कसा असणार. मग तिथे हे तर काही वारा असणार नाही, हायचं वातावरण असणार नाही, ही शांतता असणार नाही. इथे तुमचे तुम्ही जे सहजपणे त्यात राहता, इथे तुम्ही म्हणता नाही जे करावंच लागत नाही, सहजपणे होत असतो. म्हणजे असे साधारण इथं वातावरण आहे, हे तर काही माझ्याकडे असणार नाही. म्हणजे मला असं सापडलं पाहिजे की ज्याला कशाची उपाधी नाही किंवा जे कधी थांबत नाही, असं त्या मूळ आनंदाचं स्वरूप आहे. आत्मानंदाचं स्वरूप असं की तो प्रत्येकाच्या, म्हणून त्याला आत्मानंद शब्द वापरलाय किंवा स्वानंद शब्द वापरलाय. जो स्वतःच्या ठाई असलेला आहे त्यात आत्मानंद आणखीन थोडासा वरचा शब्द आहे त्या बाबतीतला, त्यातला स्वानंद सोपा शब्द. तर स्वतःच्या ठाई असलेला आनंद हा माणसाला वाटेल ते फिरलं, वाटेल ते केलं तरी सापडत नाही असा आनंद आहे. त्याचा प्रवास आहे इकडच्या आनंदातून तिकडे जायला. ज्या वेळेला ह्या आनंदाची अपूर्णता लक्षात येईल तेव्हा पूर्ण आनंदाकडे मनुष्य जाईल. ज्याला अपूर्णतेची कल्पना आहे त्याला पूर्णतेची कल्पना येणार नाही, ही अडचण आहे. म्हणून यातून जावं लागतं. तसं त्यांना म्हणायचं की तुम्ही आता ह्या अपूर्णतेची कल्पना तुम्हाला आली का तर ती घ्या, अजूनही आली नसेल तरी समजून घ्या आणि मग तुम्ही पूर्ण आनंदाकडे जा. आत्मानंदाकडे जा म्हणजे पूर्ण आनंदाकडे जा. पूर्ण म्हणजे तो एक तर तो कायमचा आहे, त्यात अबाधित आहे, तो कधी संपत नाही आणि तुम्ही असाल तिथे तो असतो. तो कशावर अवलंबून नाही, ही त्याची सगळी लक्षणं आहेत. तसं तुम्हाला त्याची ह्या झलक सगळीकडे मिळतात की असं असू शकतं. ज्या की मी 1 तास शांततेमध्ये राहू शकतो तसं तर मी कदाचित 24 तास शांततेमध्ये राहू शकेन. ही एक हायपोथेसिस आहे आता आपल्या दृष्टीनं. तर हे जे मिळणारे आहेत हे आपले हायपोथेसिस आहे आता. तर त्यांना तसं म्हणायचं की एक तुम्ही आता ते सूक्ष्म देहाचं मागे सांगितलं तर त्याचा अर्थ असा की तुम्ही इथपर्यंत आलेले आहात तर व्हॉट इम्प्लाइज कॅन,
हे म्हणायचे ना गुरुदेव, ते तसं आहे की असं व्हावं असं म्हणणं म्हणजे ते होऊ शकतं असं म्हणायचं. ते होऊ हा, शकतं. ते ही एक आत्मानंद म्हणजे काय याची कल्पना आली की स्वतःच्या ठिकाणी असलेल्या गोष्टीमधूनच शाश्वत आनंदाची निर्मिती होणं आणि त्याचा अनुभव घेणं म्हणजे आत्मानंद. स्वतःच्या ठिकाणी असलेल्या गोष्टीतून निर्मिती होणं आणि त्याचा अनुभव घेणं असं आहे. आत्ताचे आनंद बाहेरच्या गोष्टीतून निर्माण झालेले आहेत. म्हणजे त्याचे लगेच फरक लक्षात येईल की आत्ताचे जे आनंद निर्माण झाले ना बाहेरच्या गोष्टीतून निर्माण झाले. आता इथे आलो म्हणून मला इथे आलो म्हणून नाही व्हायला पाहिजे, तुम्ही कुठे असो तरी व्हायला पाहिजे, मग तो आत्मानंद. आत्मानंदाचे क्वालिटीज लगेच लक्षात येतील आपल्या. हा पण आपल्यातून निर्माण झालेला असला पाहिजे आणि तो असा टिकाऊ पाहिजे की तो कधी चालला नाही, कधी संपला नाही, थांबला नाही, खंड नाही असं. मग तिथल्या तो जर स्वतःच्या तुमच्यात असेल तर तो तुम्हाला तुम्ही निर्माण करायचा नाहीच आहे, म्हणजे तो तिथे आहेच. फक्त जी अवस्था आहे ती आपण त्या अवस्थेत टिकण्याचा प्रश्न आहे. तर इथे ते तसं टिकावं असे त्यांना असं म्हणायचं की तुम्ही त्याच्या जवळ आला तर आता तुम्ही तिथेच जा. म्हणजे आपण एखाद्या मोठ्या ठिकाणी गेलं तर आपण काही याची ठिकाणं असतात की सांगतात की इथे तुम्ही आलाच आहात ना, तुम्ही अमुक ठिकाणी जाऊन या. ते एरवी कोण जात नाही फारसं. म्हणजे ते आता तो मनुष्य माहितगार आहे, तो भेटलेला आहे, योगायोगाने आपली गाठ पडली आणि सांगितलं म्हणून आपण तिथे गेलो, नाहीतर आपण गेलोही नसतो. म्हणजे हे सगळं बघून माणसं परत येणारी माणसं आहेत. तुम्हाला किती तीर्थस्थानी असं आढळेल की त्या ठिकाणी माणसं जाऊन येतात आणि मग त्यांना कळतं की तिथे वशिष्ठ गुहा एका मैलावर होती. आता हे त्यांना कळत नाही, ते तिथून आता परत आहे. आता काही ते तिथे जाणं एवढं तर काही शक्य नाही. म्हणजे तसं झालेलं असतं. प्रत्येक जीवाचं तसं होतं की मनुष्य तिथपर्यंत जातो तिथून मागे येतो. आता पुस्तकाचा एक बौद्धिक आनंद आहे. समजा तुम्हाला पुस्तक आहे ते समोर आहे तोपर्यंत तो आहे, त्याच्यातून घेतले विचार डोक्यात राहतात तोपर्यंत आहे. पण पुन्हा मी माझ्या अनुभवावर आणि जीवनावर आलो की तो नाहीसा होता. हे सगळ्या आनंदाचं स्वरूप आहे. हे तुम्ही जाणा, ते तुम्ही आता जाणू शकता. वाट इम्प्लाइज काय त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना असं म्हणायचं की ज्यावरती हे तुम्ही व्हा असं म्हणतात त्यावरती तुम्ही होऊ शकता असं त्यांना म्हणायचं. ते होऊ शकत नसेल तर सांगता येत नाही, त्याला अजून बरेच प्रवास करावा लागतो वाटेतला. म्हणजे काहीच आनंद बुद्धीत अडकलाय समजा, तो त्याच्या बुद्धीची ती क्षमता पूर्ण वापरल्याशिवाय तो खऱ्या आनंदाकडे जाऊ शकत नाही. बुद्धी काय दाखवते की खरा आनंद बुद्धीने मिळणार नाही ही ती शेवटी दाखवते. पण ती दाखवेपर्यंत प्रवास करावा लागतो बुद्धी बरोबर. बुद्धी म्हणते मी तुला शोधून देईन, मी तुला शोधून देईन, हे तिचा पाठलाग चालू असतो. आणि ती सगळी पुस्तकं वाचायला लावती, सगळे करायला लावती. एखादा म्हणतो हे अनेक ठिकाणी गेलो म्हणजे होईल, पण तो अनेक ठिकाणी जात राहतो. ती अनेक ठिकाणं संपत नाही, ती संपत नाहीत आणि त्याच्या मनाची खात्री होत नाही तोपर्यंत त्याला जात राहणं भाग राहतं. आणि शेवटी लक्षात येतं की ह्यात कुठे जायची गरज नाहीये. हे लक्षात येईपर्यंत पण काय करणार, लक्षात येईपर्यंत त्याला हे सांगून उपयोग नाही. तुम्हाला तो सांगितले त्याचा उपयोग आहे. तुम्हाला त्याचा अर्थ मी समजतो असा की तुम्हाला आता तशा तऱ्हेची ओढ नाही नसली पाहिजे. ह्याचा अर्थ बरोबर आहे आपला, तर असं असलं पाहिजे की अमुकच केलं पाहिजे असं तुमच्या मनाला वाटत नाही असं मला वाटतं. म्हणजे बुवा एक काय समजा जबस केला पाहिजे किंवा कुठे यात्रेलाच गेलं पाहिजे किंवा शांत बसलंच पाहिजे किंवा बौद्धिक चर्चा केल्याच पाहिजे किंवा आणखीन काय सत्संगात कुठल्या एखाद्या ठिकाणी गेलंच पाहिजे असं नाहीये. गेलं तर आनंद आहे, पण नाही गेलं तर बिघडत नाही काही. ठीक आहे, म्हणजे आहे ते ठीक आहे असं वाटू शकतं. अशी मनाची ठेवण तुमची झाली असली पाहिजे या सिद्धांताप्रमाणे. ती जर झाली असेल तरी त्यांचं म्हणणं आणि हा अर्थ हे दोन्ही बरोबर आहे. तर तसं तुमचं ही एक समोर 5 माणसं ठेवली, 10 माणसं ठेवली तर ती वरवर पाहत जरी एकाच ग्रुपमध्ये असली तरी जीव म्हणून खूप वेगवेगळ्या अवस्थेमध्ये असतात. तर कोणाचं ते काय काय व्हायचं असतं अजून तिथे सगळं होईपर्यंत त्याला या आत्मानंदाची वगैरे काही कल्पना तरी गप्पा मारण्याचा शब्द जरी डिक्शनरीत सापडला त्याचा अर्थ सापडत नाही. त्याचा अर्थ सापडायला हे सगळे बाकीच्या गोष्टी दूर व्हायला लागतात. त्याला सापडतो अरे हे सेल्फ रिलेशन आहे, हे आपल्यामध्ये आहे, ते तिथेच आहे. फक्त मला ज्या वेळेला खात्री होईल की ते तिथे आहे त्यावेळेला माझं फिरणं थांबेल. त्यावेळेला माझं बाहेर फिरणं म्हणजे सर्व अर्थ आहे. ते वाचन म्हणून फिरणं थांबेल, ते जाणं म्हणून फिरणं थांबेल, यात्रा म्हणून फिरणं थांबेल. म्हणजे हे मी फक्त परमार्थाच्या आनंदाबद्दल मार्गाबद्दल तेच प्रपंचमध्ये आहे. अमुक एक वस्तू आहे समजा ठीक आहे बाबा, काही माणसांची जीव खालीवर होतो तिकडे वस्तू नाही आली, जीव खालीवर होण्यासारखं काही नाही, घ्यायला पाहिजे हे बरोबर आहे. पण नाही घेतलं तर त्यामुळे आता आपलं रोज त्यामुळे त्रास आहे आपल्याला असं नाही होणार. असं तुमचं प्रपंचात असलं पाहिजे. असं जर झालं असेल तर ह्या पुढचा प्रवास जवळ आलेला आहे असं तुला अर्थ. कारण हे ज्यांचं होत नाही तोपर्यंत ते पुढे नाही जात. ते अजून फर्निचर करतील, ते अजून हे करतील, ते वस्तू घेतील, ते काय करायचं लोक जोडतील, काय वाटेल ते करत राहते. मनुष्य जगामध्ये लाख गोष्टी करू शकतो फर्निचर सोडून आणि आत्मस्वरूप सोडून. त्याला इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत की बहुतेक करून त्याच्यातून त्याचा जन्म झाला.
ही अडचण आहे, तर ती तुमच्या बाबतीत त्यांना वाटत नाही. त्यांना असं वाटतंय की ही पुढची अवस्था इथे जाऊ शकतात आता, तर त्यांनी ते व्हावं. आपल्याकडे तस्माद योगी भाव आलेलो, जे असं म्हटलंय की तू योगी हो. आता योगी हो म्हणजे अर्जुनाची तयारी ती पूर्वीची झाली आहे, आता त्यांनी योगी व्हायला हरकत नाही. तसं आता तुम्ही आत्मानंदात राहायला हरकत नाही. इथपर्यंत तुम्ही आलेला आहे, फक्त एक उडी मारा, तुम्ही आत्मानंदाच्या वचन प्रांतात प्रवेश करा. हे सुटलं असं हे सगळं तसंच आहे. या लोकांचं काय सुटले, सगळं तसंच आहे. व्यावहारिक दृष्ट्या ते सोडावंही लागत नाही, हेच मुळात काय. पण त्याच्यावर माझा जो डिपेंडन्स आहे, अवलंबून असणं आहे, ते नाही, ते तुमचं नाही. म्हणून त्यांना मला सांगितलं. तर आता दोन गोष्टी याचा विचार करायचा. ह्याचा तुम्हालाच का सांगेल, तुमच्याबरोबर 10 माणसं असतील, मी त्यांना कमी जास्त समजत नाही, पण कुठल्या तरी टप्प्यातले जीव आहेत ते, एवढं नक्की. तर त्यांच्या अजून इतर धावा शिल्लक आहेत कुठल्या तरी, काहीतरी त्यांच्या मनात दुसरी धाव आहे अजून. ती काय आहे ती प्रत्येकाकडे बघितली कळेल. कोणाची वाचनाची धाव आहे, कोणाची गुन्ह्याची धाव आहे, कोणाची चाळण्याची हाऊस आहे, कोणाचे लोकांची लोकेशन आहे, किती गोष्टी असतात त्या प्रत्येकाच्या आहेत. त्या झाल्याशिवाय ती तुम्ही पुढे जाणार, चित्ताला समाधान नाही वाटणार. त्यांनी सांगितलं एका जागी बसा हे सगळं होते तर विश्वास नाही वाटणार. त्याला वाटेल आपण कसरती केल्या पाहिजे, विश्लेषण केल्याशिवाय ही गोष्ट प्राप्त होणार नाही, तर ते अधिक पटतं माणसाला. तो विसर्जन करायला तयार होतो. त्याला सांगितलं सर निवांत तिथं पडून राहा आणि तुझं काम होईल, तर नाही पटणार कोणाला. बघा त्याला सांगितलं तुला परमेश्वर दाखवतो, फक्त इथं निवांत पडून राहा, तर काहीतरी सांगितलं आपलं कुठं काय काय. मग असा जो माणूस आहे ना, त्याला आत्मानंदाचं काही जमणारच नाही काम, कारण तिथं त्याच्यापेक्षा सहज राहण्याची गोष्ट आहे. आत्मानंदात राहणं म्हणजे सहज राहणे काय. आता त्याचा अर्थ बघूया की जो फक्त आपल्या असण्याने असतो तो म्हणजे आत्मा, तो फक्त आपल्या असणेच आहे. आपण आहोत एवढी गोष्ट आनंदाला परिचित आहे. आत्मा आपण आता आहोत ना, ह्यापेक्षा खरं सांगायचं तर ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्टच नाही दुसरी. आपण नसल्या काय आहे मला सांगा, आपण आहोत आज काय आनंद आहे. फक्त त्याच्या पुढे जे सगळं आहे ना ते आपले अनेस्टर्स आहे, ते आपण जोडलेले आहे. ती मी आहे. आता मी आहे म्हणजे माझी तब्येत बरी आहे, तर माझा आता समजा माझी तब्येत बरी आहे, तर आनंद गेला का तो इतरांचा गेला. जो आत्मानंद आहे त्याचा गेला नाही. का गेला नाही, त्याचा आनंद असल्यावर जो आनंद तो आहे ना, त्याच्या दृष्टीनं बाकी असण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही आहात ना. म्हणजे मला एक विचार होता की आपल्या सून भयंकर बोलते, ते बोललेलं आहे पद. मग म्हटलं की ठीक आहे, तिचं बरोबर आहे असं मी अजिबात मला म्हणायचं नाही. पण एक गोष्ट माझ्या त्यावरून 1-2-3 गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे तुम्हाला सून आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ऐकू. तुम्ही बघा त्यातली एकही गोष्ट नसती समजा, तर तुम्हाला जे आता दुःख आहे ते राहत नसतं, पण त्याच्याबरोबर जे निर्माण झालं असतं ते तुम्हाला कळवलं असतं का. सुना याचा अर्थ तुम्हाला मुलगा आहे, ते मुलगा याचा अर्थ तुमचं लग्न झालं तुम्हाला, त्यात तुमच्या वाट्याला मुलगा आला, हे तुमच्या वाट्याला आला नसतं तर तुम्हाला दुःखात राहिलं असतं. मग ते आता सून बोलते त्याच्यापेक्षा दुःख नक्कीच कमी आहे, कारण मुलगा असण्याचं दुःख आनंद जास्त आहे, म्हणजे हे त्याच्या पुढे गेलं. बरं हे समजा तुम्हाला ती काय बोलते हे ऐकू येत नसतं समजा, तर ती काय बोलते नाही ती कदाचित वाईट बोलते म्हणून ऐकू येत नाही, पण जे चांगलं चाललंय ते तुम्हाला ऐकायला मिळालं नसतं ना. जे तुम्हाला ऐकावं वाटतं त्याचं काय. असण्याचा आनंद म्हणजे काय हे समजा तुम्हाला. आत्मानंद ही चीज कशी आहे ती सांगतो की आत्मानंद ही चीज अशी आहे की मी असणं हाच आनंद आहे, त्याच्यापेक्षा वेगळ्या कुठल्याही उपाधीची गरजच नाही त्या गोष्टीला. ती असेलच तर ती उपाधी आहे. काहीही मी असण्यापलीकडे जी उपाधी आहे ती नुसती उपाधीच आहे. आता ह्याच्यामध्ये एक सूक्ष्म तुमच्या गोष्ट लक्षात येईल त्या सांगण्यामध्ये असलेली की शरीर ही उपाधी आहे. तुम्ही जर बाकीच्या सगळ्या उपाधी सोडल्या समजा, आता समजा एक वस्तू आहे आणि माझी चोरीला गेली तर दुसरी मला दुःख होतं. महाराज म्हणजे तसं दुःख जाणीव येत आहे, तसं चोरीला गेली त्यावेळेला काहीच कळलं नाही. घरी सकाळी जागायला उठल्या बघितलं तरी दार उघडलेलं होतं, तिकडून ते गेलं होतं. म्हणजे तुम्हाला ते त्यावेळेला दुःख व्हायला ते खरं तुमची गेली त्यावेळेला व्हायला पाहिजे. जर तो तुमचा पार्ट असता तर त्यावेळेला दुःख झालं असतं. शरीराच्या बाबतीत असं नाहीये, म्हणजे त्याच्या पुढे शरीर आहे, शरीराच्या पलीकडे सगळं आहे. एक समजा ही वस्तू इथे बॅटरी ठेवली आणि समजा कोणी उचलून गेली रात्रीची, तर मला त्या क्षणी काही दुःख होत नाही. मी अत्यंत आनंदात शांत बसलेला असतो. सकाळी 7 वाजले उठली, हात भरले, कशी वही दार आहे बॅटरी असं जर उद्या झालं तर ज्यावेळेला कळलं त्यावेळेला दुःख, म्हणजे कळलं त्याच वेळेला दुःख हेच ना. मग आता मला सांगा, हेच जर समजा माझा हात असेल बॅटरीच्या तर आणि तो जर गेला 2:30 वाजता तो गेला तर काय होईल. तर त्या क्षणी जागेल कुणीतरी गाव घातला आणि इथे तुटलाय, तर त्या क्षणी जागेल की नाही. म्हणजे ते मला सेपरेशन शक्य नाही. इथे हे सेपरेट आहे, ही उपाधी आहे. म्हणजे उपाधीमध्ये फरक आहे.
तर ही उपाधी आहे ह्या सगळ्या शरीराच्या पलीकडे असलेल्या या सर्व उपाधी म्हणजे त्यात सगळं जग आहे अक्षरशः ते तुम्ही यू कॅन नेगेटिव्ह ते सगळं नसलं तरी चालू शकतं तुम्ही सगळ्यांना येऊ शकता. हे वस्तू आहेत तुमच्या प्रपंच आहे तुमची माणसं आहेत अमुक आहे तमुक आहे काय वाटते ते असले ते तुमच्या शरीराच्या उपाधीपेक्षा जास्त नाहीये. ती उपाधी कधी पण सुटण्यासारखी आणि कधी सुटली तरी तिचा अंदाजे काही संबंध नाही. खरं सांगायचं हे क्रूड आहे खरं सांगा ही रियालिटी क्रूड आहे पण ती आहे. तर ती आता इथून पुढे जी रियालिटी मध्ये जाताना फक्त आता वेगळा आहे तर त्या आत्म्याचा त्याचा आनंद आहे त्याला ते कळावं की देह ही सुद्धा उपाधीच आहे. तीही उपाधीच आहे. तीही उपाधीच आहे फक्त यांची ह्या उपाधी माझ्यापासून स्वतंत्रपणे आहेत असं मला वाटतं आणि ती मात्र मी त्याला चिकटून आहे ते मी एक आहोत असं वाटतं. शिकण्याच्या दृष्टीनं त्याचा हात हा शरीराचा हात आहे त्याचा नाही. त्यामुळे रमण म्हणू शकतात तुम्हाला काय ऑपरेशन करायचं ते करा काय कट करायचं ते करून घ्या मला काही फरक पडत नाही. कारण त्यांना काही फरक पडत नाही ना ते कुठे आहेत ते त्या आत्म्यामध्ये आहे. जिथे आपण खरे आहोत तिथेच वास करता येणं म्हणजे आत्मानंदात राहता येणं. भो म्हणजे व्हा त्यांना ते म्हणायचं म्हणजे व्हा तर ते व्हा म्हणजे जिथे खरा आनंदाचं तुमचं स्रोत आहे तिथे खरा आनंदाचं ठिकाण आहे म्हणजे आपल्या महाराजांच्या भाषेमध्ये चैतन्य आहे तर ते चैतन्यामध्येच तुम्ही राहा. खाली बाजूला यायला तर पहिल्यांदा खाली शरीर लागेल मग माझ्या हाताला लागलं तर मी कसा गप्पा बसणार असं पाहिजे मला ते म्हणजे आरडाओरडा होईल त्रास होईल कोणावर तरी म्हणजे काहीतरी होईल त्याचं करावं लागेल काहीतरी तर ठीक आहे करायला लागलं तर तुम्ही व्यवहार करा पण त्यासाठी दुःखी व्हायचं कारण नाही. जसं हे माझं नसेल म्हणून गेलं असेल तसं हे माझं नसेल म्हणून गेलं असेल असं पण होऊ शकतं कारण त्यांचं तशी शरीराची धारणा तशी आहे म्हणजे ते कुठल्या पातळीवर असतात त्याची कल्पना नाही. ती आत्मानंदामध्ये कुठलीही उपाधी शरीराची उपाधी म्हणून निसर्गदत्त म्हणाले तर तुमच्या बाबतीत लक्षात आपल्याकडे विषय की तुम्ही मृत्यूची भीती काय वाटत त्यांना भीती नाही वाटत हा विशेष आहे. या कोणत्याही पुरुषाला महापुरुषाला कधीही मृत्यूची भीती वाटत नाही. त्याचं कारण हे की ती त्यांच्या दृष्टीनं उपाधीच आहे वळवलेली. जसं माझं हे चप्पल गेल्याने मला दुःख होत नाही तसं माझं शरीर गेल्याचं मला दुःख होत नाही हे म्हणणं व्यवहारात जरी हे दिसलं कसं तरी वाटलं तरी वस्तुतः ते खरं आहे. कारण ते आपण चपलेला काय म्हणतो की ठीक आहे बघ गेली ना जाऊ दे मला काय सगळं त्रास करून घेतला आपण दुसरी घेऊ तसं ते म्हणतात की जाऊ दे ना गेलो तर दुसरं घेऊ असं परमेश्वर म्हणतात. इतकं ते सहजशक्य आहे. निसर्गाच्या दृष्टीनं एक फुल येऊन गेलं तर निसर्ग रडत नाही बसलेला ते गेलं तर दुसरं येतं दुसऱ्या दिवशी हे जितकं सहजशक्य आहे तितकं देह धारण करणं दुसरा सहजशक्य आहे आणि त्याची गरज असेल तर तो देऊ ना असं त्यांचं म्हणतं. तुम्ही समजा आत्मानंदामध्ये चालता तर तुम्हाला दुसऱ्या द्यायची उपाधीची गरजच नाहीये मग तो मिळणार नाही मग तू कशाला पाहिजे आपल्याला कारण तो धारण केला की किती व्याप आहे त्याचा सगळा आपण बघतो सगळं उपनापन सगळी ते द्यासाठी आहे. आज इथं बरं पोटं लागलं असे पाठी म्हणजे काय साधुसंगी गोष्टी सांगून तेच किती ते लागलं म्हणून हे सगळं लागलं मला मग मी जर आत्मानंदाच आहे तर हे आहे किंवा नाही याच्याशी काही फरक पडत नाही. तसं यातलं काही वस्तू आहे किंवा नाही याच्याशी फरक पडत नाही तसं माझ्या देह आहे किंवा नाही याच्याशी सुद्धा फरक पडत नाही कारण ती त्याच्याही वरची अवस्था आहे. तर ते तुम्हाला ते व्हा असं वाटतं ते व्हा म्हणजे त्यात राहा तर माझा खरा वास तिथे असावा. म्हणजे जर आपण जर समजा म्हणजे त्याला प्रसंग आहे काहीतरी घडत असते भेटून या क्षणी आपल्याला तिथे मी आहे आणि तिथे मला परत जायचं आहे हे लगेच लक्षात आलं तर मनुष्य भानावर कसा येतो जसं तसं मनुष्य आत्मानंदाच्या भानावर येऊ शकतो लगेच. काय का बोलतोय ते लागतं ही गोष्ट काय आपण झाल्या ती गोष्ट काय म्हणून मी म्हणजे ते नाही तुला काय करायचं ते कर त्याला काही उत्तर द्यायचं तिथे उत्तर पण दिलं जाईल पण ज्या पातळीवर प्रश्न घेतलाय त्याच पातळीवर उत्तर दिलं जाईल. आत्मानंदात फरक आहे कुठली अवस्था आहे तुम्ही आहात तिथे तिथे त्याच्या कशाचे संबंध आहे. म्हणूनच एखाद्या पायाचा समजा अंगठा गेला चैतन्यातलं काही गेलं नाही चैतन्य तेवढंच आहे सगळं आपल्या भाषेमध्ये कळणाऱ्या भाषेमध्ये जोपर्यंत प्राण जातो तोपर्यंत काही जात नाही. म्हणून आपल्याकडे ते उपनिषदामध्ये म्हणतात की सगळ्या गोष्टी सोडून जातो म्हणजे कळले नाही जावं शेवटी म्हणले प्राण म्हणले ठीक आहे मी सोडून जातो सगळे काजवायचं आहे म्हणजे तेवढं एकच त्यातलं खरं घेण्यासारखं बाकीचं काही समजा अगदी डोळा जरी असता तरी तो गेला असता तरी ते व्यवहाराने काय फरक पडला नसता. म्हणजे डोळा काय हात काय नाक काय म्हणजे त्या शरीराची सुद्धा पुन्हा अशी उपाधीमध्ये असा फरक आहे हे त्याचा पुन्हा अभ्यास केला तर लक्षात की याच्याही मागे काहीतरी आहे की जे आपण व्हावं असं मला वाटतं ज्या तर हवं असं वाटतं. आता त्यात जो राहिलेला आहे त्यातलं काय असलं काय नसलं काय त्याला फरक पडत नाही पण शरीराची उपाधी सोडण्याचं कारण असं की तुमच्याकडे मूळ काहीतरी आहे आत्मस्वरूप आहे म्हणजे ज्यात तुम्ही राहावं असं वाटतं
त्याच्या खाली काहीतरी अजून वासनात्मक देहाचं स्वरूप आहे, म्हणून त्याला वासनात्मक देह म्हणले आहे. त्याच्या खाली आपला शरीर, जे आपण आपला देह म्हणतो तो त्याच्यामध्ये वासनात्मक देह आहे. तो जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत तुम्हाला देह कितीही पुरवले जाते, कितीही पुरवले जाते. तुम्हाला 25 लागले 25 लागले. म्हणून मुक्ती हे अनेक जन्मांचं कामे वगैरे असल्या भाषा करायची वेळ काय येते त्यांच्यावर, तर तो नष्ट होत नाही आणि कोणी नष्ट करण्याच्या मागे लागत नाही किंवा समजून घेत नाही, म्हणून त्याच्या वाट्याला ते सगळं येतं. पण हे त्याला न कळता तो ते सगळे व्यवहार करीत राहतो, तर तो कधीच बाहेर येणार नाही. त्या पाण्यातून तो कधी बाहेर येण्याची शक्यता नाही, कारण तो त्यात बुडी बनून बसलेला आहे. तर त्याच्यात एकदा लक्षात आलं की मध्ये एक काहीतरी गठा आहे आणि तो त्या वसना देहाचा गठा आहे, तो जोपर्यंत नाहीसा होत नाही तोपर्यंत मी मोकळा होत नाही. म्हणजे मी पूर्ण आत्मानंदामध्ये राहू शकत नाही, मला देहाची गरज उरत नाही. आज मला देहाची गरज आहेच आहे, त्यामुळे गेला तरी घाबरण्याचं कारण नाही. कुठलाही व्यवहारातला प्रसंग आपल्यावर आला तर जास्तीत जास्त काय काय आज मी विचार केला, अगदी व्यवहारातला कुठलाही प्रसंग काय वाटतं त्या सगळं तुमच्यावर, बाकी त्या गोष्टी सोडाच, म्हणजे त्या काय माना सगळ्या गोष्टी तो सोडाच ठेवला. पण जास्तीत जास्त मनुष्याचं नुकसान सर्वात मोठं काय असू शकेल तर त्याचं ध्येय असू शकेल. त्या वेळेकडे काही नुकसान नाही, पण त्याची व्यवस्था आहे, तेही नुकसान नाही, हे नुकसान नाही, ती कुठं नुकसान आहे, ती गोष्ट मला परत मिळू शकते, ती गेली म्हणून काय वेळ. जर तुम्ही मला म्हणलं इथे ठेवले तुमचं केलं, माझ्याकडे दुसरं आहे, मी तुम्हाला देता झालं की मग मी घेतलं काळजी करेन त्याची, मी म्हणेन ते असलं तर असेल तर नसेल, नसलं तर मला दुसरं देणार आहेत ना ते. हे जितक्या व्यवहाराने मी साध्या या वहीच्या बाबतीत म्हणू शकतो, तितकं मी देहाच्या बाबतीत म्हणू शकतो, अशी तुम्ही खात्री बाळगा. असं मला म्हणायचं तुम्हाला तर काय तुम्ही काय करायचं असं तिसरा प्रश्न, तर तुम्ही हे करायचं की तुम्ही हे करायचं की यातल्या सर्व गोष्टी जशा माझ्या मिळू शकतात. आधी आनंदाचं सांगितलं, ते कशावर अवलंबून नाही सांगितलं. त्या उपाधी आहेत, त्या कसल्याही असू शकतात, प्रापंचिक असतात तशा पारमार्थिक पण उपाधी आहेत, ते बाकीच्या मंडळींची तशा उपाधी असतात. मग ते अजून त्या उपाधीतून बाहेर पडायचे तर त्यांना काय आपण कॉन्व्होकेशन तुम्ही या म्हणू शकणार नाही, कारण अजून दुसरं व्हायचं झाल्यानंतर ते येतील. आणि हे कॉन्व्होकेशनची स्टेज आहे, ते तुम्हाला आता डिग्री देऊ इच्छितात. त्याचं म्हणणं की हे तुम्ही व्हा, कारण का तर तुम्ही परीक्षा दिली, तुम्ही पास झालेले आहेत, आमच्या दृष्टीनं तुम्ही सर्टिफिकेट घ्यायला यायला काही हरकत नाही असं म्हटल्यासारखं. त्या शब्दांना ते वेट असतं, ज्या वेळेला पुरुष कोणी तो शब्द उच्चारतो त्यावेळेला त्याला ते वेट असतं की त्यांनी तुमचं परीक्षण केलेलं आहे, असणाऱ्याचं परीक्षण केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये त्याला असं आढळलं की इतकं शुद्ध झालेले आहे, सो वी कॅन अवॉर्ड सर्टिफिकेट. तर ते आता तुम्ही त्याचा विचार करू शकता, इतर माणसाचा विचारच करू शकता. त्यांना वाचल्याशिवाय चैन नाही, त्यांना बोलल्याशिवाय चैन नाही, त्यांना अमुक केल्याशिवाय चैन नाही, म्हणजे सगळं त्यांचं अजून ते व्हायचं आहे. ते व्हायचं असताना त्याला ह्या सगळ्या सांगून कापून गेली आणि त्याचं चित्राचं दिसतच नाही, त्याच्या चित्रामध्ये एवढं आपण ना ते त्याचं सगळं पूर्ण स्वच्छ केल्याशिवाय याला आपल्याला आपल्या वाटण्याची जशी वस्तू आज जर पडलेली दिसली तर ती बाहेर फेकून दिल्याशिवाय त्यात शुद्ध पाणी होत नाही शिकेल. इतकं साधं आहे, ती चित्ताची अवस्था असते. चित्तामध्ये असीम गोष्टी भरलेल्या असतात अनावश्यक होत्या, आणि ते सगळ्या बाहेर टाकून ते घासून भांडे स्वच्छ करून समोर टाकल्याशिवाय त्यात शुद्ध पाणी होता येत नाही. तशी आपली अवस्था आहे, मग त्यांना ते दिसत आहे की आता हे शुद्ध पाणी होण्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. फक्त आता ते त्यांनी आता केलं एवढंच. मग आता तुम्ही करताना ते काय माझं तर हे माझं काहीही केलं तरी मला चालू शकतं. ही पहिली म्हणजे प्रपंचिक पारमार्थिक सुद्धा परमार्थ हा आपलं प्रपंचच असतो, मला सुरुवात बघितलंय, फक्त त्याचं नेचर वेगळं आहे एवढंच. बाकी सगळे बरेचसे परमार्थही प्रपंचच आहेत. पण मुळामध्ये मला जो आत्मानंदाकडे नेईल तेवढाच खरा हा काय तो शब्दच वापरायचा असतो. आता ह्याच्यात पुढे आहे की आता ह्या सगळ्या उपाधी माझ्या गेल्या तर चालू शकतात, तर आता तुम्ही असं समजा की गेलं सुद्धा गेल्या तरी चालू शकतो, कारण सगळ्याला ह्या रिप्लेसमेंट आणि सगळ्यालाही आहे, सगळ्या गोष्टीला रिप्लेसमेंट आहे. तशी मला देहाला पण रिप्लेसमेंट आहे. तर ही जर तुम्हाला खात्री असेल तर देह गोष्टीची सुद्धा काही काळजी वाढायचं काय तिथपर्यंत दिलेलं आहे. आता तुम्ही जर एक पाऊल उडी टाकून पलीकडे गेलात आणि हा मधला एक असताना देह जर ओलांडू शकला तर तुम्हाला देह वेळेची शक्यता आहे, म्हणजे वेळेची ॲश्युरन्सच आहे की मग गमच नाही, उलट ॲश्युरन्स ही आहे, शक्ती पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. तर त्या तर आहेतच, पण त्या ओलांडून पलीकडे गेल्यावर ती शक्ती पण होणार नाही आणि गरज पण त्यात आपण मुक्ती असं म्हणतो. आत्मानंद याचा अर्थ मुक्त व्हा, की आता तुम्ही मुक्त व्हा त्यांना म्हणायचं आहे. तर तुम्ही मुक्त व्हा त्याचा अर्थ तुम्ही मुक्त व्हायला योग्य आहात, पण तुम्हाला सांगितलं मुक्त व्हा. नाही ते एखाद्या सांगितलं असतं तू हे काम कर, तू ते काम कर असं सांगतात, ते काय कर तर तो अजून त्यातून बाहेर नाही आला. तर ती एवढी एक जग असते, एखाद्याला जमती किंवा न जमती. कल्याणाला सांगितलं अरे कल्याणासाठी म्हटल्याबरोबर तो कल्याण सोडून काढू शकतो, बाकीचे 10 जण उभे असले तरी सुद्धा आपल्या पुढे काय त्यांना मनात येणारच. त्यांना समर्थांचा विचार नाही मनात येणार, त्यांना त्यांचा विचार मनात येणार. हा फरक आहे. सो त्यांना फक्त समर्थांच्या छाटीचाच विचार मनात येतो,
आणि ह्यांना आपला विचार पण आधी येतो, त्यामुळे तिथंच थांबतो ते सगळं सर्टिफिकेट नंतर. हा फरक राहतो, म्हणून ते उद्धारायचा प्रश्न येतो. तो उद्धारण्यासाठी तुम्हाला त्यांनी स्टेप द्यायचा आहे. आणि मधलं सगळं झालेलं आहे, सगळं तुम्ही उद्धारून जा. आता काहीतरी थोडं मध्ये राहतं ना, वाचण्याचं काहीतरी देहामध्ये राहिलेलं आहे, तर त्याच्या काही गोष्टी असतील, पण तुम्ही आता ती उडी मारू शकाल की तुम्ही आता नव्या पायरीवर आल्यावर तुम्हाला 10व्या पायरीवर या म्हणणं आणि पहिल्यावर असताना 10व्यावर या म्हणणं यामध्ये फरक आहे. तर तसं त्यांनी म्हणलं. तर आता त्याच्यातली तुम्ही देहापर्यंतच्या उपाधी सर्व विचार करून बघा. आता तुमचं ते कामच झालं, तुम्ही आता ह्या सगळ्याचा विचार करून बघा. ह्याच्यामध्ये सगळ्या उपाधी आहेत, त्याची मला इतपत गरज नाही. व्यवहाराने तहान मी असं समजतो, म्हणजे तहान लागल्यावर जोपर्यंत पाणी प्याल्यावर माझी तहान भागते, साध्या भाषेमध्ये बोलतो, पाणी प्यायल्यावर जोपर्यंत त्यावेळेला तहान लागल्यावर जोपर्यंत पाणी प्यायल्यावर माझी तहान भागते, तोपर्यंत प्रपंचाच्या कर्ममार्गाने जा. त्याच्यात काही गडबड करू नये, काही करायची आवश्यकता नसते. ज्याला तहानही लागत नाही, ज्याला तहान लागल्यावर पाणी प्यायल्यावर तहान भागत नाही किंवा वागण्याचा प्रश्न येत नाही, त्याचं ठीक आहे, त्यांनी संन्यास मार्गाने लावा, बाकी कर्ममार्गाने लावा. तुमची टेस्ट त्याला तहानही लागते आणि पाणी प्यायल्यावर तुमचं तहान भागते, याचाच अर्थ तरी कर्ममार्गाने जाण्याची गरज आहे. तर कर्ममार्गाने अवश्य लावा. म्हणजे कर्ममार्ग सोडावा म्हणलेलं आहे. प्रश्न बरं सुटायचा आहे तो कुठे आहे, बाहेर काहीच नाही सोडायचं, आतच सोडला आहे. थोडा शेवटी देहाची आसक्ती राहते, ती शेवटी काय राहिली, आतच राहिली ना. वासनेचा देह कुठे राहिला, आतच राहिला ना. शेवटी तोच सूक्ष्म, म्हणजे जाळला देह तरी सुद्धा तो शिल्लक राहतो म्हणजे, आणि पुन्हा तुमचं हे सगळं उद्योग पुढच्या मागे लावतो. तर त्याच्यात आपल्याला शुद्धीकरण हवं आहे. म्हणून करायची प्रार्थना असेल तर शास्त्र शुद्धीकरणाची करायची. अशा कुठे काही सूक्ष्म जे राहिलं असेल तर ते व्हावं, त्याचं शुद्धीकरण व्हावं अशी फक्त अपेक्षा आहे, बाकी काय अपेक्षा नाही. मग आता तुमच्या त्या बाकीच्या अपेक्षांचं तुम्ही ज्या व्यवहाराने असतील ते काम करत राहा. ते तुम्हाला बांधलं नाही म्हणजे झालं. ती काय होतं, ती कामं परत बंधन निर्माण करतात, ती करू नयेत त्यांनी, एवढं म्हणजे झालं. तिथे राहा, तिथे राहा, तिथे राहा, चालतं. मग काय कुठे राहायला पाहिजे, देह ठेवलाय म्हणल्यावर कुठे ठेवायला पाहिजे. म्हणजे जसं आपला कालचा विषय झाला, तुम्ही तिथे राहत होता, बरं मग तुम्ही तिकडे फ्लॅट घेतला का, बरं मग तिथून तुम्ही तिथे राहतो, तुम्ही घरात राहताना मला घर पाहिजे, एवढी गोष्टी काय, मग ते केलं पाहिजे कुठेतरी. रस्त्यावर राहू नये, दुसऱ्या कोणा जेव्हा राहू नये, हे पण मला मान्य आहे. स्वावलंबी एकाने व्हावे शक्य जिथे ते बरोबर. तर तसं तिथे राहावं, पण तिथे जो व्यवहाराचा मार्ग आहे, तुम्हाला हे करून तिथे जाताना दुःख नाही होणार. झालं नाही पाहिजे, झालं नाही पाहिजे, झालं तर ते अडकलं तर झालं. म्हणजे अशा उपाधी, मग ती उपाधी झाली. घर ही उपाधी नाही. घर हवं असणं म्हणजे गरज असणं ही वेगळं. घर हवं असणं, तिथून जाऊ नयेचं वाटणं म्हणजे उपाधी झाली. तिथून जायची तयारी असणं म्हणजे उपाधी नाही. व्यवहाराने घर सोडायची तयारी म्हणजे की उपाधी नाही. ज्याची सोडायची तयारी नाही त्याला ती घरी उपाधी आहे. ही ग्रंथांतर सगळ्यात तसंच आहे. भावांनी सांगितलं की सगळे ग्रंथ विकून यायचे, बाहेर टाकून यायचे, विकून यायचे. ते सगळं लुटून यायचं म्हणल्यानंतर मग तो नाही मिळत. लुटून यायचं म्हणजे तुमच्या मागे ती उपाधी आहे का हे कळतं. मग मनुष्याचं बघा तुम्ही, त्याचं सगळं टाकायला सांगितलं तर तो त्याचं काहीतरी ठेवतो मला वेगळं जास्त, त्याच्यात त्याचं जीव अडकलं, ते काय खाल्लं तसं अडकेल, ते काय सांगितलं कशाला अडकेल, तो ठेवतो तेवढं ठेवतो. आणि बाकी सगळं टाकायला तयार होतं. त्याला सांगितलं सगळ्या वस्तू सोडून ये, एक वस्तू ठेवायची, तर त्याची बरोबर जी असलेली वस्तू ती कुठली आहे ते कळते. आणि ती टाकायला सांगितली तर मात्र जमणार नाही त्याला. तो म्हणेल काहीतरी आपण दुसरं करूया, काहीतरी करूया ऍडजस्टमेंट. तर त्या उपाधीचा विचार करावा. मग प्रपंचाच्या उपाधी, परमार्थाच्या उपाधी, मग पुढे त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये देहाची उपाधी आणि त्याच्या वेगवेगळ्या आत्मानंदाची स्थिती. ती आत्मानंदाची स्थिती तुला जे काय करायचं सर्व करू दे आणि उलट तो त्याची कर्तव्य करू दे असं मी म्हणतो. त्याची कर्तव्य जी काय आहेत ना त्याला त्यांची व्यवस्थित करू दे. कारण तिने केली तर पुन्हा अडकणार नाही मी, हे ना. ही मुलगी आहे, ह्याची तुम्ही जबाबदारी ही केली, पूर्ण केली, तुम्ही अडकेन हो की नाही. ती येणार परत मुलगी होऊन येणार बरोबर, आणि ती मला ते सगळं मला त्याच्यासाठी सगळं करणं लागेल बरोबर. जसं तुझं बाबांचं आहे, तू त्यांच्यासाठी जे काय करायचं ते नाही केलंच. तुझं बाबा पुन्हा बाबांना येणं भाग आहे, तुला येणं भाग आहे. ते जर सुटून गेले असतील तर दुसरे बाब येऊन ते एवढं काम करून घेणार. हे सगळं गणितच असं आहे. त्यामुळे तुम्ही मुक्त होण्याचं तुमच्या समोर ठेवू शकता नाही. ते ध्येय मुक्त होणं म्हणजेच आत्मा. आता ते व्हायचं आहे म्हणजे याचा अर्थ अजूनही काहीतरी व्हायचं आहे का, एवढं फक्त होऊ दे, तेवढी ते फक्त एक आहे की 8व्या पायरीवर राहा. त्यामुळे 1-2 पायऱ्या लवकर सर होऊ शकतं. कारण 8वी प्लस काय ते व्हावं याचाच अर्थ ते होऊ शकतं. त्यांना दिसलंय होऊ शकत नाही, त्याला काय सांगू उपयोगी नाही. म्हणून अनेक वेळेला तुम्ही बघा, तुमचं 100 लोक प्रत्येकाला तुम्ही काहीतरी वेगळं सांगितलं कारण इट इज मेंट फॉर हिम ओनली. कारण ते त्याच्या स्थितीला अवलंबून धरून असतं, ते प्रत्येकाला त्याचे कॉमन नसतं.
कॉमन सांगण्यासारख्या गोष्टी ते प्लॅटफॉर्म असतात त्या सुद्धा वेगवेगळ्या असतात. पण ज्याला त्याला जे सांगितलेलं असतं ना ते त्याच्यासाठी असतं. कारण त्याचं जिथे कुठे अडकलं आहे तिथेच ते दूर व्हायला पाहिजे, जिथे आहे तिथूनच पुढे गेला पाहिजे, यासाठी सगळे यंत्रणा आहे. त्यामुळे तुम्ही आपण स्वतः व्यवस्थित करा की ते ध्येय आहे, जीवन ध्येय म्हणून द्या. आता हे होण्यासाठी मला यामध्ये काय अडचण आहे, बाहेरची तर अडचण कुठली नाही, प्रपंचाची तर कुठली नाही, हिंची नाही, यांची नाही, घरातल्यांची नाही, कोणाची नाही, काय त्याचं काय माझं कुठेतरी अजूनही सूक्ष्म वासना देहामध्ये काहीतरी गोष्टी शिल्लक असतील तर आता मला कळत असतील तर मी दूर करेन, कळत नसतील तर प्रार्थना करेन. कळण्याची प्रार्थना, करण्याकरता म्हणजे प्रार्थना. मार्ग काय, पुढे आपण काय करावं, आता आपण पुढे हे करावं की मला पण कळतं. म्हणजे म्हणून मी तुम्हाला एक तेच सांगितले की तुमचे सगळे घरातले सगळ्या वस्तू टाकायचे ठरवल्या तर तुम्ही काय ठेवणार, 5 वस्तू ठेवायचे, काय ठेवणार, तुमच्या 5 वस्तूंना कुठे अडकले ते काय सोपं ना व्यवहार आणि वगैरे सोपं आपण आपलं काय ठेवीला आपण तपासायचं. हे आता स्टेप्स आहेत त्यातले ते एक घेऊन बघायचं. हे असं जर आपल्या समोर आलं तर आपण काय करू, दिस इज ऑल मेंटल एक्सरसाइज. लगेच तुमच्या लक्षात येईल की काय करू आपण ते. मग तुम्ही एखादी स्लीट पाठीवर ठेवा, काय सांगता येईल काय ठेवा, मग तिथे ती आपली वासना त्यात गुंतली. मग आता ती वस्तू आपल्याला बाजूला ठेवली पाहिजे. मनाचा प्रश्न आहे फक्त. व्यवहाराने तुम्ही ते करा किंवा न करा, एखाद्या वेळेला करून व्यवहाराने लौकिकदृष्ट्या करून सुद्धा होते, काही वेळेला संकल्पपूर्वक करावा लागतो, तसं केल्यावर असं होतं. जर समजा माझं नेमकं घरातच मन अडकलं असतं तर घरावर पाणी सोडावं लागतं, मग ती तुम्ही सोडता त्यात. जे महाराजांचं जसं आईचं घर अडकलेलं आहे, घर म्हटल्यावर त्याच्यावर तुळशीपत्र ठेवावं लागेल, ती मुक्त होऊन गेली पण तिथं, असं नाही का. म्हणजे तिला काशीत मुक्ती मिळू शकते ही गोष्ट व्यवहाराने फार कठीण आहे. एखाद्याला अमुक ठिकाणी जाऊन मरण वगैरे गोष्टी सोपं नाही आहे. म्हणजे त्या होऊ शकल्या, पण त्यासाठी हे अडकलेलं हे सोडवावं लागलं सगळं. बरे ह्यांना अडचण काही झाली नाही, हे कुलकर्णी म्हणून पुढं आयुष्यभर वावरले की त्यांना कुठं काय अडचण नाही घर गेल्यामुळे. त्यानंतर ते आल्यावर त्यांना घर राहिलं, त्यांना मंदिर झालं, त्याच्यावर अजून 2 मंदिर बांधावी लागली, महाराष्ट्र बाहेर झाली, पण ते सोडावं लागलं, लुटून जावं लागलं. ते लुटून ते सगळं ते लोकांनी डोळ्या देखत सगळं डोळ्या देखत असं सगळं जावं लागतं. तेव्हा ते म्हणजे तेव्हा ती त्यातून मनाने बाहेर आली. वासना त्याच्या तिथे फक्त अडकलाय. आता त्याच्या दृष्टीनं फक्त ही आहे की तिथे घर, त्याच्या वस्तू स्वाभाविकपणे बायकांचे जास्तीत जास्त अडकण्याचं ठिकाण तेच आहे. तर त्यामुळे ती त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असते, जी असेल ती आता हुडकून काढायच्या, तेवढी फक्त मनाने बाजूला करायचं. त्यांनी ती लुटून दाखवली समोर, कारण ते तितकं वेळ होणं आवश्यक आहे. त्याशिवाय ते गेलं असं खात्यात नाही वाटत. मनात गेलं म्हणेल, तोंडात गेलं म्हणेल, मनात ठेवून गेलं, तसलं नको. तर ते होऊ नये म्हणून आपण त्याची टेस्ट करत राहायचं. काय माझं अमुक एक वस्तू आहे की तुम्हाला चालेल, कुठली गोष्ट मला आहे, कुठली अडकली आहे, ती शोधून काढणे तुमचं वासना शुद्ध करणं आहे. ते शुद्धीकरणाचे तुमच्या बाजूने तुम्ही प्रयत्न करा, उरलेली बरं असं नाही, दोन्ही मिळून तुम्ही कंपनीत बघा, ते होऊन जाईल. ते होऊन गेले की काय पलीकडे आनंद जाय नुसता. तुम्ही कसंही राहा, शरीराची स्थिती कशी असून प्रपंचाची कशी असो, तुम्ही आनंद आहे, तुमच्याकडे फरक नाही. म्हणजे कर्तव्याला काही कमी नाही. तर ते तुमचं रोजचं नीट चालू आहे, काय व्यवहार चालू आहे, घरची गाडी चालू आहे, हिचं सगळं कर्तव्य चालू आहे, सगळं आहे. ते काही असं ह्याच्यावर काही फरक पडत नाही असं आहे. तर ती मिळायचं आहे काय कुठे कुठे राहिले काय काय हे मात्र प्लॅन द्यावं, प्लॅन करावं लागतं. जबाबदारीने आणि विथ प्लॅनिंग करावं लागेल. म्हणजे आपल्याकडे जी स्पिरिच्युअल डायरी ठेवायची ती असते, ही स्पिरिच्युअल डायरी असताना लिहायचं. माझ्या दृष्टीनं तुम्ही पुढे ढेजत करा, डोक्यात करा, नंतर ती लिहून ठेवा, पण ती ठेवल्याशिवाय ते काम होणार एवढं इतकंच आहे की असं प्रत्येकाचं कितीतरी असतं, तर तेच त्याला उचलून अर्पण करावं लागतं. बाकी काही मागत नाही. पैसे तर बरोबर तेवढे पैसे मागले म्हणतात. तुम्ही बघा साईबाबा आमचं तुमचं सगळ्यांचे तुम्ही आठवण बघा, बरोबर त्याचं जे आठवलं तेवढंच वाटतं त्याच्याकडे. बाकी काही इस्टेटचं मागितलं त्याची बरोबर जेवढं आठ दिवस खूप केलं. आणि ती किती तो सुटतो ना, त्यांना ती वस्तू नको असते, तर तुझ्या हातात घेतात दुसऱ्या देऊन टाकतील. पण त्याला मोकळा करणं हे काम असतं, त्याला मोकळं करा, त्याला मोकळं करणं. तसं ते आईला म्हणाले मोकळं केलं, तुला अडचण काय वाटते, कोण काढली, चल सोडून टाकू आपण, म्हणजे तिथं मोकळे केली. आता ती मागं बघायचं सुद्धा कारण नाही तिला बोललं, हे मला म्हणायचं मोकळं वाटतं, असं मोकळं व्हायला पाहिजे. मग त्यासाठी तुमच्यासमोर तुम्ही तुमचं प्लॅन करा, दॅट विल बी इंडिव्हिज्युअल. तुमचं काय गोष्टी वेगळ्या असतील, गोष्टी वेगळ्या असतात, सेटअप प्रमाणे असतं प्रत्येकाचं. तुम्हाला खूप लहानपणापासून त्याचा गुंतलेला आहे आणि अनेक जन्मांचा गुंत आहे. कशा वस्तू ते पण माहिती नाही, 25% गुंतलंय का 35% गुंतलंय हे माहिती नाही, तर ते 25%ची कंटेंट पण माहिती नाही, 35ची कंटेंट पण माहिती नाही. अडकवतो तेवढं नक्की, तर ते कोणते आहेत ते आपल्या आपण
तर तुम्ही तुम्हाला लिस्टआउटच करायला आणि मग तुम्हाला ते सापडते आणि ते असे सोडतानाची टेस्ट लावायची म्हणजे ते काढतात बरोबर. तुम्ही आतापर्यंत 5 वर्षात तुमच्या घटना आठवून मागा की ज्या घटनेने तुम्हाला जास्तीत जास्त राग दिला ती कोणती होती की बरोबर मनाचा एक घटक तुम्हाला कारण माणसं तुम्ही त्याचे जिथे अडकलेली आहे ती वस्तू जर गेली तर त्याला वेगळं रागेल किंवा ते जे काय अडकलेलं आहे ते झालं तर अपमान जो होतो माणसाचा अपमान जर त्याची ठराविक हे यांनी केलं तर त्याच्या जवळच्या मनुष्य अपमान करून त्याला काय वाटत नाही. आईच्या गणके घातले तरी मोठं रडत नाही जरा हात लावून त्याला तसं ते मनातच हवं आहे ते बरोबर तुमची कुठे आहेत ते कळतील मग ते काढावे आणि मग एक